बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करुण्या नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे देवती बळे धरिला सायासे करुण्या नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा करुण्या नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातु धिकारिले जन पक्ष धातु धिकारिले जन पूर्व पक्षी धातु धिकारिले जन पक्ष धातु धिकारिले जन स्वय जनार्दन तेचे झाले जनार्दन तेची झाले जनार्दन तेची झाले तुका म्हणे तेथे न चले तातडी तुका म्हणे तेथे न चले तातडी घोडी येईल कळे पूर्व पक्षी धातु धिकारिले उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे असे नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले विठोबा रखुमाई बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि संत महापुरुषांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. कशा पद्धतीनं त्यांना देव प्राप्त झाला असेल, त्यांना काय करावं लागलं परमात्म्याच्या प्राप्तीकरता, आणि परमात्मा प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय झालं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांचे माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. प्रस्तुत प्रतिवर्षी मोठ्या आनंदाने आपण सर्वजण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करतो. या सप्ताहातील आज असणारी ही 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय काकांच्या प्रेरणेतून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून एक विशेष असणारा भाव प्रगट करत आहेत. काय भाव आहे? संत महापुरुषांकडे आपण पाहिलं की ते सर्वांगाने परिपूर्ण संपूर्ण झालेले दिसतात. त्यांची काही वेगळीच अवस्था असते,
बाह्यांगानं जर पाहिलं तर बऱ्याच अंशात प्रतिकूलता पाहायला मिळते, पण अंतरंगानं जर पाहिलं तर समाधानाचा पूर चाललेला दिसतो. हे असं का दिसतं याचा विचार जर करण्याचा प्रयत्न केला तर विचारांती असं कळालं की त्यांना देव प्राप्त झाला आणि म्हणून ते कायमस्वरूपी समाधानी आहेत. ते अखंड त्यांनी समाधानाला प्राप्त झालेले आहेत. अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली. महाराज, देव प्राप्त झाला म्हणून अखंड समाधानी झाले, म्हणजे त्याचं हेच उत्तर आहे, अखंड समाधानाला प्राप्त व्हायचं असेल तर देव प्राप्त करून घेतला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. तेने विन जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे. याच्या सुख म्हणले, सुखापेक्षा समाधान पुढची अवस्था आहे. सुख प्राप्त होणं वेगळं आणि समाधान प्राप्त होणं वेगळं. म्हणून ते समाधानीच झालेले आहेत. कशामुळे समाधानी, कशामुळे सुखी झाले असतील, त्याचं कारण त्यांनी देव प्राप्त करून घेतला. म्हणून आपल्याला जर सुखी समाधानी व्हायचं असेल तर गरज देवाच्या प्राप्तीची आहे. म्हणून कसा देव प्राप्त करून घेतला पाहिजे, काय साधन केलं पाहिजे, कोणत्या माध्यमातून देवापर्यंत गेलं पाहिजे, ते साधन शोधलं पाहिजे आणि मग देवापर्यंत गेलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. मग कोण सांगेल साधन, कसं कळेल आपल्याला साधन? म्हणणे असं करा, फार जास्त साधनं शोधण्यापेक्षा ज्यांनी देव प्राप्त करून घेतलं ना त्यांचंच अवलोकन करा. म्हणजे मग तुम्हाला आपोआपच कळेल की देवापर्यंत कसं जायचं. म्हणून काय तैसे मुक्ता ते निर्धारिता लाहिजे आपुलीच मुक्तता. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर जे हरपले आपण आपे पावे, माऊली म्हणतात, जे हरपले आपण आपे पावे ते या संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेच सदा. म्हणून सदैव त्यांच्याविषयी ऐकावं आणि वर्णनही त्यांचं करून सांगावं, म्हणजे आपलं हरवलेलं स्वाभाविकपणे आपल्याला प्राप्त होईल. मग ते महापुरुष त्या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. खरं तर त्यांच्या दृष्टीनं आपण म्हणायचं अवस्था, आपण म्हणायचं देव प्राप्त केला, त्यांच्या दृष्टीनं प्राप्ती आणि अभाव या गोष्टी राहिल्यातच नाहीत. त्यांना या गोष्टी समजतच नाहीत. मला त्यांच्या त्या कक्षेच्याही ते पलीकडे गेलेले आहेत. आपण म्हणायचं त्यांना देव प्राप्त झाला आणि म्हणून ते समाधानी आहेत. पण मग त्यांचं चिंतन करता करता, त्यांचं अवलोकन करता करता, त्यांचं निर्धारण करता करता मग स्वाभाविकपणे आपल्याला कळेल की देवापर्यंत कसं जाता येतं. मग आता काय विचार आहे, त्यांनी देव कसा प्राप्त करून घेतला, हा विचार आहे. मग देवापर्यंत ते गेले म्हणून समाधानी आहेत. कसा देव त्यांनी मिळवला? म्हणले देव तिही बळे धरिला. आता हा बळ शब्द लावला बघा. त्यांनी देव धरिला, देव तिही बळे धरिला. त्यांनी बळजबरीनं देव धरला. काय केलं बळजबरी केली? म्हणजे सायास केले. देव तिही बळे धरिला सायासे, म्हणजे त्यांनी देव धरला, बळजबरीनं धरला आणि सायास करून धरला. देव तिही बळे धरिला सायासे. काय सायास केले, कशाकरिता बळ लावलं? म्हणले करोनिया नाश उपाधीचा, उपाधीचा नाश केला आणि देव प्राप्त करून घेतला. अर्थातच पुढे त्यांनी चिंतनामध्ये प्राप्ताची प्राप्ती, नित्यनिवृत्तीची निवृत्ती या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर पाहता येतील. देव प्राप्तच आहे, फक्त प्राप्त असलेला देव त्यांनी महाराज आपल्याला कळत नाही. तो कळत नाही. का कळत नाही? त्याचं कारण उपाधी. उपाधी बाजूला केली रे केली. देव आयताच आहे महाराज, वेगळा आणायची आवश्यकताच नाही. मग बळ लावलं, सायास केले देव प्राप्त करून घेण्याकरिता. करोनिया नाश उपाधीचा. काय केलं सांगा? कसं बळ लावलं, कसं सायास त्यांनी करता आले? म्हणले पूर्वपक्षी धातू धिक. पूर्वपक्षी म्हणजे सुरुवातीला प्रथम परमार्थ करायला सुरुवात केली आणि देवापर्यंत पोहोचले. मग देव प्राप्त करण्याच्या आधी जर काय केलं असेल, पूर्वपक्षी धातू धिकारिले जन. धातू म्हणजे संपदा, संपत्ती, सोनं नाणं वैभव धन या सगळ्या गोष्टींचा काय केला? त्याग केला. पूर्वपक्षी धातू आणि नंबर 2 जन, दोन्ही गोष्टींचा धिक्कार करून टाकला. धिक्कारिले जन म्हणजे या दोन गोष्टी बाजूला केल्या आणि ते स्वतःच देव झाले. स्वतः स्वये जनार्दन, ते स्वतःच देवापर्यंत जाऊन पोहोचले. पूर्वपक्षी धातू धिकारिले जन, स्वये जनार्दन तेच झाले, तेच स्वतः जनार्दन स्वरूप झाले. अशी अवस्था त्या संत महापुरुषांना प्राप्त झाली. पण अखंड समाधान आहेत. महाराज, आम्ही पण तयार आहोत. आम्ही पण लगेच देव धरण्याकरिता निघालो. आम्ही पण लगेच ताबडतोब उपाधीला बाजूला करण्याकरिता निघालो आणि
लगेच आम्हाला देवाची प्राप्ती झाली पाहिजे, आम्ही पण सुरुवातीला धनाचा जनाचा धिक्कार करतो आणि देवत्व प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करतो. महाराज म्हणले, अरे हो हो हो, थोडं थांब. एवढी घाई कशी काय करशील? तुला ती कळेल, तुला तिथपर्यंत जाता येईल. पण आता हा पण कशाकरिता घातला? सगळं सांगून घ्यायचं, नंतर पण म्हणायचं. हा पण म्हणण्याचं कारण कुठेतरी अडथळा आहे की नाही? मग काय अडथळा आहे? अरे हे प्राप्त होईल, पण एकदम प्राप्त व्हायचं नाही. जयदेव स्वामी होते, जयदेव स्वामी, आणि राजा घोड्यावर बसून चालला होता. घोड्यावर बसून प्रवास करत होता. त्या घोड्याच्या वर बसण्याकरिता जे खोगीर असते की नाही, त्याच्यावर खाली ते 2 टांगलेले असतात, त्याला रिकीब म्हणतात. रिकीब, त्या रिकीबीत पाय होता. खाली उतरला नाही, त्यांना नमस्कार केला नाही, घोड्यावरच बसून स्वामींना म्हणत होता, मला ब्रह्म दाखवा. आमचे भाऊ म्हणायचे, रिकेबी में पाव ब्रह्म बताव. लगेच ब्रह्म दाखवा. कसं काय दाखवायचं? पण स्वामी होते, त्यांनी काय केलं माहिती आहे का? घोड्याला हात लावला. घोड्याला, राजाला नाही हात लावला, घोड्याला हात लावला. घोड्याला हात लावल्याबरोबर चमत्कार झाला. घोड्याची तर समाधी लागलीच, घोड्यावर बसलेला राजा काही क्षणात समाधीस्थ झाला, समाधी स्थितीपर्यंत गेला. महात्म्यामध्ये शक्ती आहे, दिव्य शक्तिपात महापुरुष करू शकतात. असं काही लोक मान्य करतात, नाही मान्य करीत, तो माझा विषय नाही. पण महात्म्यामध्ये शक्ती आहे. मात्र शक्ती नसती तर भिंत कशी काय चालली असती? शक्ती जर नसती तर रेडा कसं काय बोलला असता? शक्ती जर नसती स्त्रीचा पुरुष कसा काय झाला असता? शक्ती जर नसती तर या पाठीवर मांडे कसे भाजले असते? हे सगळं शक्ती सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी महाराज संतांच्या मध्ये दिव्य असणारी शक्ती आहे, म्हणून त्या शक्तीने या सगळ्या गोष्टी त्यांनी होत असतात. पण आपण लगेच त्यांनी पाहिजे आताची आता मला प्राप्त करून द्या म्हटलं तर लगेच प्राप्त होत नाही. अनुभवे गोडे येईल कळो, हळूहळू त्याचा अनुभव येईल आणि मग त्याची गोडी आपोआपच आपल्याला अशा पद्धतीने कळेल. हे पहा, मध्ये कोणी दर्शनाला येऊ नका, आलेले मागे तुमच्यापासून जे येतात ती गोडी आपल्याला अशा पद्धतीने कळू शकते. म्हणून त्या देवत्वाची विशेष असणारी गोडी आहे आणि ती सहजासहजी सर्वांना प्राप्त होण्यासारखी नाही. त्याच्याकरिता अधिकार व्हावा लागेल. अनाधिकाऱ्याला कसं काय तिथपर्यंत जाता येईल? पण अधिकार झाला रे झाला की मग वेळ लागत नाही तिथपर्यंत जाण्याकरिता. महत्त्वाची गोष्ट आहे. पण अधिकार होणं आवश्यक आहे. तुझा अधिकार होईल, हळूहळू तुला तिथपर्यंत जाता येईल. चिंता करू नको. तुका म्हणे तेथे नचले तातडी, किंवा तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. अनुभवानं ती गोडी सर्वांना प्राप्त होईल, म्हणजे देवापर्यंत जाता येईल आणि पर्यायानं सर्वजण सुखी होऊन समाधानापर्यंत जातील. हा त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. देव प्राप्त करून घेतलेला आहे. पण देव प्राप्तीकरिता त्यांनी अट्टहास केला. आपलं जीवनच आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते देव प्राप्त करून घेण्याकरिता. देव हा शब्दच मुळात व्याकरणाच्या दृष्टीनं दीव नावाच्या धातूपासून तयार झाला. त्याच्यापासून दिव्यत्व असा अर्थ प्रगट होतो. दिव्यत्व, जिथं दिव्यत्व आहे, परमात्मा दिव्य आहे. मग आपण देव प्राप्त करून घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? दिव्यत्व प्राप्त करून घ्यायचं. आपण स्वतः दिव्य आहोतच, मग प्राप्त करून घ्यायची काय गरज आहे? पुन्हा आहोत आपण इथपर्यंत ठीक आहे, पण आपण आपलं स्वतःचं दिव्यत्व विसरलेलो आहोत. आपण त्यांनी संकुचित झाले आहोत. हा त्यातला भाव आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी लोकांना सांगितलं समजून. ते म्हणले, संकोचो निकारे झाला से लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू संकोचून लहान का झालास रे बाबा? स्वतःला जीव समजायला लागलास, स्वतःला शरीर समजायला लागलास. विपरीत भावना, ही विपरीत भावना डोक्यावर येऊन बसली. स्वतःला शरीर समजणं ही विपरीत भावना नाही का? या भावनेमध्ये सगळेजण अशा पद्धतीने अडकून पडले महाराज. आणि मग तो गुंता त्यांनी झाला. महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. ते म्हणले, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देह माझा आहे हे त्यांनी म्हणू नका, हे म्हणणं बंद करा. मग मी म्हणतो त्याच्यावर तुमचा भरवसा बसेल. काय म्हणतात ते? ते म्हणतात त्यांनी, अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. तुम्ही अमर आहात, तुम्ही खरं की खोटं तपासून बघा. कसं तपासायचं? न म्हणा देह माझा ऐसा, मी देह आहे असं त्यांनी म्हणू नका, मग भरवसा कळेल. पण त्यांनी म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचा भरवसा त्यांनी पटेल. अरे तुम्ही काय सामान्य आहात का? हे देवची बरे, देवाची 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 बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा,
बाबांच्या चाले आहेत या गडावरचे बाबा, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरथ छगन बाबा, ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो त्यांच्या चाली आहेत या, गोड चाली आहेत. उगाच हिंगणांग चिंगणांग चाली म्हणण्यापेक्षा संप्रदायातल्या चाली गोड लागतात कानाला आणि त्याच म्हणल्या पाहिजेत. नाहीतर दुसऱ्या चाली त्यांनी म्हणलं की ऐकायला गोड लागतील पण समाधान मात्र देणार. या जसं समाधान देतील तशा त्यांनाही समाधान द्यायच्या. असू द्या. तुम्हाला भागवत कथेत कसे भजनं म्हणतो, मग ती बसून कथा असते, त्याचा साचाच वेगळा असतो. संप्रदायातलं जे कीर्तन आहे ते मात्र त्या मर्यादेत असलं पाहिजे. असू द्या. देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे दुरिक्ती केली महाराज, दोनदा म्हणले. ते म्हणले तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात बरं का, तुम्ही देव आहात बरं का, तुम्ही देव आहात, देवाची बरे, अमर आहा, अमर आहा. दोनदा म्हणले अमर आहा. का बरं? निश्चयात्मक, निश्चयानं सांगतात तुम्ही अमर आहात, तुम्हीच देव आहात. लोकांना असं सांगितलं की मग लोक म्हणतात आम्हाला कुठं पाऊस पाडता येतो. म्हणजे देव झालो काय फक्त पाऊसच पाडता येतो का? त्यांना देवच कळाला नाही. ते पाऊस पाडणाऱ्यालाच देव म्हणतात. आताची काय गोष्ट, 5000 वर्षापूर्वी सगळ्या लोकांनी इंद्राची पूजा केली, म्हणे तू पाऊस पाडतो का, देव आहे म्हणले. लोकांना असलेच देव माहीत आहेत फक्त. देव म्हणलं त्याचं बंद करून टाका. आणि मग गोवर्धन धारण केलं भगवंतानं. गोवर्धन लीलाच केली महाराज हे सांगण्याकरिता. तो काही करत नाही, मी सगळं करतो. हा त्यातला भाव होता महाराज. मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. तो स्वतः सगळं काही करणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देव प्राप्त करून घ्यायचा. म्हणून मूळ सांगतो, देव पाहण्याकरिता जर निघाले असाल तर देव तुम्हाला वनपट्टणात सापडणार नाही, देव तुम्हाला तुमच्या जवळ सापडेल. हा महत्वाचा. तुम्ही स्वतःच देवरूप आहात. देव आहे, 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 हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, शोधोनी पाहे, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, शोधोनी पाहे, देव आहे. परत म्हणले देव आहे. इथं पण दोनदाच म्हणले. हृदय मंदिरे शोधून पाहे. आता देवाच्या जरा जास्त जवळ जायला लागलो आपण. म्हणले तुम्ही देव आहात. आधी असं सांगितलं. आम्ही देव कुठं आहेत? देव म्हणजे तुमच्या हृदयात शोधून बघा. हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदयात देव गच्च भरलेला आहे. मग देव आणि तुम्ही वेगळे नाही. तुका म्हणे कैसी केव कोठे जीव निराळा. जीव जर देवापासून वेगळाच नाही, तो स्वतःच देव आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. तो स्वतःच परब्रह्म आहे, पण मूर्खपणानं त्याला वर्म कळत नाही. हा महत्वाचा विचार आहे. हे वर्म सांगण्याकरिता कोणीतरी महात्मा महापुरुष जीवनामध्ये यावं लागेल. मग त्यांनी सांगावं लागेल. देवप्राप्त सगळे शास्त्र, संत, वेद हे सगळेचे सगळे फक्त अविद्यानाशापर्यंतच आपल्या बरोबर आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. देव प्राप्त करून घेणं किंवा देवापर्यंत जाणं तुम्हाला एकट्याला जावं लागेल. हे मागेच थांबतात महाराज. दोन प्रकारचे गुरु आहेत समाजामध्ये. एक आहे त्यांनी सद्गुरू आणि दुसरे आहेत मिथ्या गुरु. मिथ्या गुरु म्हणजे काय? संसारातलं त्यांनी महाराज सगळं प्राप्त करून देणारा, संसाराच्या छंदात अडकून टाकणारा, संसाराविषयीची आस अंतकरणात निर्माण करणारा, धनाकरिता, मानाकरिता, प्रतिष्ठेकरिता, वैभवाकरिता अट्टहास करायचं शिकवणारा जो गुरु आहे ना, तो मिथ्या गुरु आहे महाराज. आणि सद्गुरू म्हणजे काय? जो सत्य वस्तूपर्यंत घेऊन जातो तो खरा सद्गुरू आहे. हा सद्गुरू जीवनामध्ये आला रे आला की तो तिथपर्यंत नेतो आणि नेल्यानंतर दाखवतो हे बघ देव. मग शोधत 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 स्वरूपापर्यंत त्यांनी येतो. मग स्वरूपाचं ज्ञान त्यांनी करून देतो. हे बघ हा देव आहे. मग त्यालाच कळतं मीच देव आहे. सरळ गोष्ट आहे. तो सांगताना सांगतो तत् त्वमासी, ते ब्रह्म तू आहेस. मग याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. म्हणजे त्याला तिथपर्यंत म्हणजे काय झालं? वेद, शास्त्र आणि संत हे साधन झाले.
देव झाला साध्य आणि हे झाले साधन. साधन कुठपर्यंत असतं? जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तोवरी या साधना भजावेची लागे. तर अजून सांगतो ओवी, तैसा ब्रह्म साक्षात्कारो होय देखोनी गोचरू, ऐसा साधन हत्यारू हळूची ठेवी. ज्ञानोबराय म्हणतात असा ब्रह्म साक्षात्कार झाला रे झाला की साधन रूपी हत्यार हळूच ठेवून द्यावं लागतं. पण हे सगळेचे सगळे देवापर्यंत घेऊन जाणारे आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण जे देवापर्यंत घेऊन जातात ते सुद्धा त्यांनी आधी थांबावे लागतात, मग देवात प्रवेश होत असतो. हा महत्वाचा विचार आहे. आपल्याला देव कळतो सुद्धा, फक्त देवामध्ये प्रवेश होत नाही. हा महत्वाचा विचार आहे. फार चांगली बंधनं असतात, त्या बंधनात आपण अडकून पडतो, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज ही सगळी बंधनं बाजूला करणं, याच्यातून त्यांनी महाराज मुक्त होणं, मग खऱ्या अर्थानं त्या देवत्वापर्यंत जाता येईल. हे बंधनं मुक्त होणं त्यांनी एवढं सोपं नसतं महाराज, बोलण्यासारखं सोपं नसतं. कंबर बांधून लोकांच्या समोर सांगता येईल हे सगळं त्यांनी उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. यादी वाचून दाखवता येते. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून, हे सगळं लोकांच्या समोर सांगता येतं. पण प्रॅक्टिकलाच सगळं मिथ्या म्हणणं, मग करता टीर कापे. हा महत्वाचा विचार. मला या महात्म्यांच्या समोर जास्त उद्धटपणानं हातवारे करून आरडाओरडा करून बोलायचं नाही, पण तरी सुद्धा त्यांनी महत्वाचा मुद्दा आहे. प्रॅक्टिकलाच ज्या वेळेला आपण उतरतो, बायको मिथ्या म्हणणं काय सोपी गोष्ट असते का हो? मुलगा मिथ्या म्हणणं, प्रपंच मिथ्या म्हणणं, बँक बॅलन्स मिथ्या म्हणणं, प्रॉपर्टी मिथ्या म्हणणं काय सोपी गोष्ट असते का? त्याच्याहून सगळी भांडणं असतात. हा महत्वाचा विचार आहे. भगवंताचे अतीव भक्त होते पांडव. भांडण कशा करता होतं? प्रॉपर्टी करता. सगळं भांडण प्रॉपर्टी करताच होतं. तो सांगत होता तू भांड, तू त्यांनी युद्ध कर अर्जुना. हे सगळं त्या कशा करता सगळं होतं? या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज त्याच्याच करता. सोपं नाही तेवढं मनातून सगळ्या गोष्टी काढून टाकणं. म्हणून त्यांनी मला काय देवावर क्लेम करायचा नाही की तू का भांडायला लावलं म्हणून. तो कर्तव्य शिकवत होता. आपलं कर्तव्य आपल्याला कळालं पाहिजे, मग ते कर्तव्य करायचं देव अशा पद्धतीने शिकवत होता. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कर्तव्य करणं वेगळं आणि आसक्त होऊन कर्तव्य करणं वेगळं. कर्तव्य करणं वेगळं. साधू संतांनाही बायको होती, मुलं होते, घर प्रपंच सगळ्या गोष्टी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी होत्या तरी पण ते त्याच्यात अडकलेले नव्हते. मोठे मोठे साधू संत मोठे मोठे साधू संत बहुसायास केले, मोठे साधू संत बहुसायास केले, मोठे मोठे साधू संत बहुसायास केले. प्रपंचास दाना मन नाही गोविले, प्रपंचास दाना मन नाही गोविले, प्रपंचास दाना मन नाही गोविले, प्रपंचास दाना मन नाही गोविले. सावध होई बाबा काळ लागला मामा, सावध होतो नको पाणी बुडत तसे पापा. सावध होई बाबा, काळ लागला मामा, प्रपंच गुरुसे बाबा. मोठे मोठे साधू संत प्रपंचात होते आपण पाहिलं, पण मन मात्र त्यांनी प्रपंचात गुंतून दिलं नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सावध व्हा, काळ मापाला लागलेला आहे, तो आपलं मोजून राहिला, कधी येईल सांगता येत नाही. म्हणून त्याच्या आत आपण त्यांनी बोधापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्या आत आपण त्यांनी देवापर्यंत गेलं पाहिजे, देव प्राप्त करून घेतला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. मग संत महापुरुषांना त्यांनी महाराज श्रीगुरूंची कृपा प्राप्त झाली. ते वेदशास्त्र त्यांनी अशा पद्धतीने कळालं, त्यातला गर्भित त्यांनी भाव अशा पद्धतीने कळाला, आणि मग ते त्यांनी महाराज सर्व बंधनांचा त्याग करून बंधनांना टाकून देवापर्यंत अशा पद्धतीने गेले. त्यांनी देव प्राप्त करून घेतला, ते देवापर्यंत जाऊन पोहोचले. फार मोठी गोष्ट आहे महाराज. म्हणजे मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता झाली. इतिकर्तव्यता झाली म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. चतुर्विध पुरुषार्थ आहेत. परम पुरुषार्थ आहे मोक्ष. एका माणसानं मोक्ष प्राप्त करून घेतला, मग त्याचा त्यांनी सत्कार केला, फार मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्याचा सन्मान केला. त्याचा काय सन्मान करायचं खरं तुम्ही सांगा? त्याचा काय सन्मान करायचा? आमचे भाऊ म्हणायचे, अहो त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. मनुष्य जन्माला आल्याचं खरं कर्तव्य जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणे.
त्यानं त्याचं कर्तव्य पूर्ण केलं. सन्मान कर. एका माणसानं फार आई वडिलांची सेवा केली. आता महाराजांनी मोठा कार्यक्रम केला इथं आईच्या मावशीच्या प्रित्यर्थ. त्यांनी मोठा कार्यक्रम केला आत्याच्या प्रित्यर्थ. एवढा मोठा सोहळा अशा पद्धतीने केला. त्यांची सेवा अशा पद्धतीने काय केलं, त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं. हे कर्तव्य आहे आपलं, आपण कर्तव्य केलं पाहिजे. तसं दोन प्रकारचे त्यांनी धर्म असतात, एक सामान्य धर्म आणि एक परम धर्म. सामान्य धर्म जर काय असेल तर आपण ज्या कुळात गोत्रात परिवारात जन्माला आलो त्याच्याविषयीचे आपले जे कर्तव्य आहेत ते निमूटपणे आपण त्यांनी पूर्ण करणे हा त्यांनी सामान्य धर्म आहे. आणि परम धर्म जर काय असेल तर मनुष्य शरीर भगवत प्राप्तीकरिता मिळालेलं आहे, मोक्ष प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. मोक्ष प्राप्तीकरिता अट्टहास करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विचार. अट्टहास करायची काय गरज आहे म्हणजे ते म्हणले याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोडवा. शेवटचा दिवस म्हणजे अंत्यविधीचा, दशक्रियेचा, वर्षश्राद्धाचा वगैरे नाही. शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी जीवपणा संपेल तो शेवटचा दिवस. जीवपणा घालवण्याकरिता अट्टहास केला. मग खरं सांगा हे शब्द कोणाचे? याजसाठी केला होता अट्टहास तुकोबारायांचं. प्रमाण कोणाचं? तुकोबारायांचं. मग तुकोबारायांसारख्या महापुरुषांना देवत्वापर्यंत जाण्याकरिता, मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता काय करावं लागलं? अट्टहास करावा लागला. मग आता तुकोबारायांचा परमार्थ आणि आपला परमार्थ थोडा तपासून बघा, मोजून बघा तराजू लावून. एका पारड्यात तुकोबारायांचा परमार्थ ठेवायचा आणि एका पारड्यात आपला परमार्थ ठेवायचा. आता केवढा भरेल तुकोबारायांचा ना आपला त्यांच्या समोरासमोर धरलं तर? आमचे बाबा म्हणत असतात गडावरचे, ते म्हणतात दर्या में खसखस. दर्या म्हणजे समुद्र आणि खसखस म्हणजे खसखशीचा दाना. त्यांचा परमार्थ समुद्रासारखा आणि आपला परमार्थ खसखशीच्या दाण्यासारखा. मग खसखशीच्या दाण्यासारखा परमार्थ आपला त्यांच्या समोर आहे. त्यांचा समुद्रासारखा परमार्थ असून ते म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. आपण काय म्हणायचं? आपलं काय चाल? आपल्याला जेवण गोड लागतं, आपल्याला त्यांनी गप्पा गोड लागतात, आपण मोकळ्या वेळात लोकांचे खलबत्ती कुटून घेतो, ज्याच्याने त्याच्या काड्या करत राहतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला जमतात. आपल्याला झोप चांगली लागते, मस्त आपण त्यांनी झोपा घेतो. या सगळ्या गोष्टीचा अहो त्यांना झोप येऊ नये म्हणून शेंडी खुंटीला बांधून टाकली. महिपती महाराजांनी चरित्र लिहिलं तुकोबारायांचं. शेंडी खुंटीला बांधली आणि मग भगवंताचं चिंतन रात्रंदिवस दिनरजनी हाच धंदा, दुसरं कामच नाही महाराज काही. आणि आपल्याला काय दिनरजनी आहे, आपण कधी तिथपर्यंत जायचो म्हणून सांगतोय. त्यांच्यात आपल्यात फरक आहे. त्यांनी अट्टहास केला. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सुद्धा देवत्वापर्यंत जाण्याकरिता अट्टहास करावा लागेल. बिगर अट्टहासाचं आपल्याला देवापर्यंत जाता यायचं नाही. तू म्हणाल त्यांनी अवघडात घालतोयस का? अवघडात नाही घालत. मला देव जवळच आहे. देव मिळवण्याकरिता नाही अट्टहास करायचा. आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि प्रॅक्टिकलावर आलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. आत्मपरीक्षण लोक करत नाहीत, मी कुठं आहे, आणि प्रॅक्टिकलावर लोक येत नाहीत. मला फक्त पाठांतर केलं म्हणजे मुक्त होतो मनुष्य या मताचा मी मनुष्य नाही. निवळ पाठांतर केलं आणि ते मुक्त झाले. फार चांगले महाराज त्यांनी पोथी वाचली, फार पारायण केले, फार अमुक केलं, फार जप केलं, फार ध्यान केलं आणि मग ते मुक्त झाले. या मतावर बोध तुम्हाला काय झालेला आहे, तुमची समजूत काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही चांगली लोकांना ब्रह्मज्ञान, मी तुम्हाला तत्वमसी महावाक्य आता सांगितलं, अहम ब्रह्मास्मी महावाक्य सांगितलं. तोंडानं सांगणं वेगळं आणि समजूत असणं वेगळं. फार महत्वाची गोष्ट आहे. समजूतही महत्वाची आहे ना. मग त्यांनी देव प्राप्त करून घेतला म्हणजे काय केलं? त्यांची समजूत त्यांनी पक्की करून टाकली. ती समजूत महत्वाची आहे. आणि ती समजूत पक्क करणं तेवढं सोपं नसतं. त्याला बाकीचं सगळं बाजूला सारावं लागतं. साधी तंबाखू सुटत नाही हो लोकांना, ती खावीच लागते. नाही खाल्ली तर त्यांचं डोकं चालत नाही. त्यांना संडासला जाता येत नाही, त्यांना अमुक होत नाही, त्यांना भूक लागत नाही, त्यांना फलानं होत नाही. या साधी तंबाखू सुटत नाही. तो बायको सोडायला निघाला, कशी सुटेल? संसार सोडायला निघाला, कशी काय सुटेल त्याला? संसाराची स्थिती ती सुटणार नाही महाराज. मग कठीण इथं आहे, सायन्स इथं आहे, त्रास इथं आहे. ही जी गोष्ट मी तुमच्या समोर सांगतो हीच खरी उपाधी आहे. ही उपाधी देवावर येऊन त्यांनी ठाण मांडून बसलेली आहे. जोपर्यंत देवावरची उपाधी बाजूला करणार नाहीत तोपर्यंत देवापर्यंत जाता यायचं नाही. ते देवापर्यंत गेले, त्यांनी देवाला प्राप्त करण्याकरिता बळ लावलं, त्यांनी देवाला प्राप्त करण्याकरिता सायास केले, असं प्रथमदर्शी अभंगातून आपल्याला वाटतं. पण खरं सांगू का, त्यांनी बळ देवाला प्राप्त करण्याकरिता लावलंच नाही. त्यांनी सायास देवाला प्राप्त करून घेण्याकरिता केलेच नाहीत. त्यांचं बळ होतं उपाधी घालवण्याकरिता. त्यांनी बळ लावलं, त्यांनी सायन्स केली उपाधी घालवण्याकरिता. सोपं नाही उपाधी घालवणं. अभंगाकडे बारकाईनं बघा. ते म्हणतात देवतीही बळे धरिला सायासे. मग पुढे म्हणतात करोनिया नाश उपाधीचा नाश करणं फार महत्वाची गोष्ट आहे. देव आहेच आपल्या जवळ, आपल्या जवळ आहे. ते म्हणले हृदय मंदिरी शोधुनी पाहिजे. हृदयात देव आहे. मग हृदयातला देव का कळत नाही? तो आत्मरूपानं आपल्या ठिकाणी बसलेला आहे. तो कुटस्थ आहे, तो चैतन्य स्वरूप आहे.
तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा आरामू का भ्रांता शिकामू विषयावरी जवळी असता जग जीवन का धांडोळी शिवन एकाग्र करी मन तेने होईल रे समाधान तेने होईल रे समाधान जवळी असता जग जीवन का भांडण शिवन करी मन तेने होईल समाधान समाधान रे बाबा जवळी असता जग जीवन जवळच आहे परमात्मा का धांडोळे शिवण का वनात फिरतोस म्हणून त्याचं चिंतन जर करत राहिलास आत्मस्वरूपाचं चिंतन म्हणून देव आपल्या जवळ आहे आत्मरूपानं आहे चैतन्य रूपानं आहे कुटस्थ रूपानं आहे त्याला हे एकाचेच नाव आहेत महाराज कुटस्थ त्यालाच कुटस्थ म्हणतात पण त्याच्यावर शरीराची उपाधी आहे म्हणून तर त्याला आत्मा म्हणतात तो ब्रह्मच आहे ते ब्रह्मच आहे पण त्याला आत्मा म्हणायचं काय कारण पडलं शरीराची उपाधी त्याच्यावरती आहे तो देवच आहे त्याला ज्या वेळेला संकुचित रूपानं तुम्ही पाहण्याचा प्रयत्न कराल आत्मरूपानं पाहाल की नाही त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर उपाधी पाहाल ती उपाधी म्हणजे शरीर तो व्यापक आहे सर्व ठिकाणी कणाकणात गच्च भरलेला आहे तो ब्रह्म आहे ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अणु नाही विषम ऐसे जाण तिथे अतिदुर्गम तयाची भेटी झाली भाग्य परम अतिदुर्गम सर्वम खलविदम ब्रह्म नेहनानास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानी ती असं त्यांनी वर्णन आहे महाराज श्रुती म्हणते सर्वम खलविदम सर्व ब्रह्मच आहे महाराज मग सगळं ब्रह्म आहे ना आपल्याला दिसत कसं नाही देहाच्या निराशे पाविजे या ठाया पाविजे आठाया देहाच्या निराशे देहाच्या निराशे देहाच्या निराशे पाविजे आठाया पाविजे आठाया देहाच्या निराशे माझी ऐशी काया जवनो माझी ऐशी काया जवनो माझी ऐशी काया जवनो माझी ऐशी काया जवनो देहाच्या निराशे पाविजे या ठाया पाविजे आठाया माझी ऐशी काया जवनो माझी ऐशी काया जवनो माझी ऐशी काया जवनो माझी ऐशी काया जवनो देहाच्या निराशे देहाच्या निराशे पाविजे आठाया पाविजे आठाया पाविजे आठाया देहाच्या निराशे वाह भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो देहाच्या निरासे पाविजे ठाया माझे ऐसे काया जवनो हे उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विनय एक कामा नये म्हणून त्यांनी ही सगळी प्रमाण तेच सांगतात महाराज देहाचा निराश केल्याशिवाय या ठायापर्यंत या स्थानापर्यंत जाता यायचं नाही म्हणून देव आपल्या जवळ आहे हृदय मंदिरात ज्ञानोबऱ्यांचा अख्खा अभंग आहे महाराज तुम्ही लक्षपूर्वक ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतो ते म्हणले देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुळी कोणी देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची आत्मा हाच देव आहे पण आपल्याला कळत नाही का उपाधी शरीर आपण शरीराला मी म्हणतो आणि तिथंच आपण अडकून पडलो ही उपाधीच आहे महाराज
ही उपाधी आपल्याला बाजूला करता येत नाही म्हणून देवापर्यंत जाता येत नाही. बळ लावायचं असलं तर इथं लावा, सायास करायची असती तर इथं सायास करा. एक मुद्दा झाला. तोच आत्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे. गुरुजी म्हणायचे ज्ञान झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय रे? गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर ते म्हणायचे ज्ञान म्हणजे कांद्याचं का वांग्याचा असा प्रश्न असायचा त्यांचा. मग ज्ञान म्हणजे काय रे? ते म्हणायचे मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त व्हावा याचं नाव आहे ज्ञान. मी कोण आहे? आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त व्हावा याचं नाव आहे ज्ञान. ज्ञान शब्दाची व्याख्या करताना आमचे भाऊ व्याख्या करायचे. ते म्हणले अबाधित अर्थाला जे विषय करतं ना त्याला ज्ञान असं म्हणायचं. जे अबाधित अर्थाला विषय करतं, अबाधित काय आहे? ब्रह्म. त्याला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणायचं. असं ज्ञान झालं पाहिजे. त्या ज्ञानानं तिथपर्यंत जाता येईल. म्हणून आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त व्हावा. पण त्याच्याकरिता आधी न म्हणा देह माझा ऐसा उपाधी घालवा, देहाच्या निरासे पावे जे आठाया उपाधी घालवा. महत्वाचा विचार आहे. तेच सर्व ठिकाणी व्यापक आहे. ब्रह्म कणाकणात ब्रह्म शब्दाचा अर्थच व्यापक होतो. ब्रह्म म्हणजे काय हो? कागदावर ब्रह्म लिहि म्हणलं का हल म लावायचं का मल ह लावायचं याच्यावर भांडण होतं. लिहिताच येत नाही. ब्रह्म कधी कळेल? अतिशय सूक्ष्म आहे महाराज. कर्म सूक्ष्म आहे आणि ब्रह्म सूक्ष्म आहे. सामान्य बुद्धीला या दोनही गोष्टी कळत नाही. कर्मही कळत नाही, ब्रह्मही कळत नाही. सूक्ष्म आहे महाराज. म्हणून ती सूक्ष्मता कळत नाही. ते ब्रह्म त्यांनी सर्व ठिकाणी व्यापक आहे. त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला. विश्वाकार, विश्वाच्या आकाराचाच आत्मा त्यांनी निर्वाळला. हे कळालं. हा महत्वाचा विचार आहे. मग तो सर्व ठिकाणी देवच देव गच्च भरलेला आहे. पण तो कळत नाही. का कळत नाही? झाड दिसतं, घर दिसतं, ही माणसं दिसतात, हा मृदंग दिसतो, तो हार्मोनियम दिसतो, हा माईक दिसतो, हे सगळं जग दिसतं. हे नानात्व प्रतीतीला येतं आणि म्हणून देव कळत नाही. नाही तर देवच आहे याच्यामध्ये. सगळ्या जगतामध्ये देवच गच्च भरलेलं. 5 अंशात्मक हे जगत आहे. प्रभाकरात असं वर्णन आहे. अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज भय तात्काल निहाल. अस्ति भाती प्रिय, सिंधू म्हणजे समुद्र आहे. अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे 3 त्यांनी अंश परमात्म्याचे आहेत आणि नाम आणि रूप हे 2 अंश मायेचे आहेत. म्हणून त्यांनी विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चालली थोरी. म्हणून ती माया त्याच्यावर ठाण मांडून बसली. लक्षपूर्वक आहे का? ती माया अनादी आहे, ती माया भावरूप आहे. ती अनादी आहे, भावरूप आहे. त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा सांगतो. ती स्व आश्रय आहे आणि स्व विषय आहे. ती भगवंताच्याच आश्रयावर आहे आणि ती त्यालाच विषय करते. म्हणजे त्याला झाकून टाकते महाराज. त्याला दिसू देत नाही. तिनं त्याला झाकून टाकलेला आहे. तोच आहे पण दिसत नाही. का बरं? तिच्यामुळं दिसत नाही. ती आहे उपाधी. लक्षात. मी अभंग सोडून बोलत नाही बरं मायबाप. मी अभंगावरच बोलतोय. ते काय म्हणले? करोन्या नाश उपाधीच. आता उपाधी घालावं लागेल ना. मग आपण जिथं जग पाहतो ना तिथंच साधू संतांना देव दिसला. तिथंच देव दिसला महाराज. खरं ज्ञान तर तेच आहे. गीता म्हणते हे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. महत्वाची गोष्ट आहे. वासुदेव सर्वमिती. सगळं वासुदेवच वासुदेव आहे. हे समस्त हे श्री वासुदेवो ऐसा प्रतितिरसाचा उतला भाव म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानी आहे तोची. ज्ञानोबराय म्हणतात बघा. इथं ज्ञानाचं लक्षण सांगत होते पण मला वाटतं ज्ञानोबरायांनी थोडी दुरुस्ती करून घेतली. मूळ श्लोकामध्ये काय आहे? बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा दूर. कुठं भक्त शब्द आला का? नाही आला. त्याला ज्ञानोबराय विस्तार करताना त्याचा अनुवाद करताना त्यांनी ज्ञानोबराय सांगता हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती म्हणजे अनुभव प्रतिती रसाचा वतला भाव म्हणून भक्ता माझी राव. भक्तांचा राजा म्हणायचं श्लोकात काही आहे का कुठे? भक्ता माझी राव ज्ञानी आहे तोच. तोच खरा ज्ञानांचा राजा आणि तोच खरा भक्त आहे महाराज की जो सर्व ठिकाणी परमात्म्याला पाहतो. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने. सगळीकडे देवच देव गच्च भरला हा त्याचा अनुभव आहे. काही लोक म्हणतात जगात देव आहे, काय हा जगात देव आहे. हा काही लोक म्हणतात देवात जग आहे, बाबा म्हणतात गडावरचे. मग ते असं मग सांगा म्हणतात जगात देव आहे का देवात जग आहे. मग 2 मिनिटं सगळ्या लोकांना म्हणू द्यायचं आणि मग त्याचं उत्तर सांगायचं अरे जगच देव आहे. जगात देव म्हणायचं काही काम नाही, देवात जग म्हणायचं काही काम नाही, जगच देव आहे. हा पण हे कधी कळेल? अवघे देव खोटा उपदेशाची ठेव. मुख्य उपदेशाची ठेव. जग बघा देव मुख्य उपदेशाची ठेव. मुख्य उपदेशाची ठेव. मुख्य उपदेशाची ठेव. जग अवघा देव मुख्य उपदेशाची ठेव. अजून एक असंच जग अवघा देव खोटा नागवी संदेह. हा हे पण प्रमाण आहे. मला 2 प्रमाण वेगवेगळे आहेत म्हणून त्यांनी जगच देव आहे. महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला कुठे जायचंय बघा तुम्ही. उपक्रम करताना आपण काय प्रस्तावना करताना काय केलं? साधू संत समाधानी आहेत. कशामुळे समाधानी झाले? देव प्राप्त करून घेतला. मग आपल्यालाही सुखीने समाधानी व्हायचं. मग काय केलं पाहिजे? देव प्राप्त करून घेतला पाहिजे. आता देवाच्या दिशेनं चालला ना प्रवास, खरं आहे का? महत्वाचा मुद्दा. मग कुठं आहे देव? आधी प्रमाण देऊन ऐकलं की ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव, आत्माच देव आहे. हा आधी काय म्हणले? आत्मदेव. आता काय म्हणले? जग अवघा देव. आता जग देव म्हणायला लागले. महत्वाची गोष्ट आहे. मग जग देव नाही का? जग पण देवच आहे. हा फक्त त्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. मला विठ्ठल जळीस्थळी भरला ठाव नाही उरला. आजी मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. देव पाहण्याकरिता दृष्टीची गरज आहे महाराज. त्याच्या दृष्टी शब्द आला ना, बिगर दृष्टीचा देव कसा दिसेल महाराज? ते म्हणले विठ्ठल जळी सगळ्या ठिकाणी विठ्ठल गच्च भरलेला आहे. कणाकणात विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. सर्व ठिकाणी विठ्ठल गच्च भरलेला आहे. का दिसत नाही? एकच मुद्दा माझा आहे, उपाधी. ही उपाधीच घातक आहे महाराज. पाय तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई असं त्यांनी प्रमाण आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतात देवा तुझ्यापर्यंत यायचंय रे, पण काय करू? तू उपाधीच्या पेक्षा वेगळा आहेस रे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. आयसे मज करून ठेवा नारायणा. समूळ वासना नुरवावी. म्हणून त्यांनी तिथपर्यंत तुझ्यापर्यंत यायचं हा महत्वाचा विचार पण येता येत नाही. मग काय करू? वासना आडवी पडते, उपाधी आडवी पडते. म्हणून आत्मरूपी देव त्यांनी पाहायचा असेल, शरीररूपी उपाधी आहे. जगतरूपी देव जर त्यांनी महाराज हा सर्व व्यापक ब्रह्मरूपी देव जर पाहायचा असेल तर जगतरूपी उपाधी आहे. म्हणून त्यांनी उपाधी बाजूला केल्याशिवाय देव प्राप्त व्हायचा नाही. तोच परमात्मा भक्तांकरता सगुण साकार होऊन येतो. म्हणले आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो सोपा होऊन येतो महाराज. साधू संतांच्या संगतीत राहतो. ज्ञानोबारांना समाधी स्थानावर बसवण्याकरिता स्वतः आला होता महाराज. एका हाताने देवे निवृत्तीने धरले दोन्ही. हे काय प्रमाण खोडायचे का? तो स्वतःच आला, प्रत्यक्ष प्रगट होऊन आला. ज्ञानोबारांचा हात त्यानं पकडला. तो तुकोबारांना भेटण्याकरिता कितीतरी वेळेला आला. मग तो प्रगट झालाच की नाही महाराज? तो सावताबाबांच्या घरी त्यांनी शेतातलं काम करण्याकरिता आला. तो गोरोबा काकांच्या घरी गाडगे मडके घडण्याकरिता आला. तो त्यांनी नरहरी महाराजांना घडू फुंकू लागला. तो चोखोबारांना ढोरे उडू लागला. तो देव नाही का? तो पण तुम्हाला देव किती प्रकारचे सांगतो हा महत्वाचा विचार आहे. तर देवापाशी येऊन ठेपलं. देव एकच आहे. हा देव एकच आहे महाराज. हा महत्वाचा विचार. पण आपण हे वेगवेगळे त्यांनी महाराज प्रकार पाहतो. हा त्यातला भाव आहे. असू दे, आत्माच देव आहे. तो आत्मा सर्व व्यापक असणारा ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्मच सगुण साकार रूपाने त्यांनी सर्वांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. ब्रह्म कसं प्रगट होईल? मग त्यात बरेच वादविवाद तयार होतील. ते कशाला सांगत बघू? ब्रह्म निर्विकारच आहे. हा फक्त त्याच्या ठिकाणी हे सगळं भासलेलं आहे. मग सगळ्या प्रक्रिया सांगता सांगता लोक झोपी जातील ना महाराज. यांच्या समोर जर मग फक्त प्रक्रिया सांगायच्या म्हणल्यावर लोकांना समजेल का? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची. तेच त्यांनी तुम्ही म्हणाल परब्रह्म कसं काय सगुण साकार? मग तुकोबराय कसं म्हणतात? सावळे परब्रह्म. ज्ञानोबराय म्हणतात सावळे परब्रह्म आवळे या जीवा मने मन राणीवा घर गेले. मग सावळं असतं ते परब्रह्म कसं? आणि परब्रह्म आहे तर सावळं कसं? सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून ते लावून घेतलं पाहिजे ना आपण. त्याचा बोध अंतर्मुख होऊन अशा पद्धतीने प्राप्त करून घेतला पाहिजे. आता मी तुम्हाला 3 देव सांगितले. आत्मा देव आहे, ब्रह्म त्यांनी सर्व ठिकाणी गच्च व्यापक जगतामध्ये देव आहे. आणि तोच देव सगुण साकार होऊन तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. तो पण देव आहे. मग हा 3ही प्रकारचा देव जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, देव जर त्यांनी आपलासा करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? बळ लावावं लागेल. त्याच्याशिवाय नाही भेटायचा.
तुम्हाला सायास करावे लागतील, त्याच्याशिवाय नाही भेटायचा. म्हणले मग आत्मा तर सगळ्या ठिकाणी व्यापक आहे, तो गच्च भरलेला आहे, त्याच्याकरिता सायास करायची काय गरज आहे. मग मुद्द्यावर आले. ते म्हणले अरे सायास करायचे ना, या 3 प्रकारचे देव सांगितले. प्रत्येक देवावर एक उपाधी आहे. एका देवावर शरीराची उपाधी आहे, दुसरा देव पाहिला तर जगताची उपाधी आहे, आणि तिसरा जर देव पाहिला ना महाराज तर वासनेची उपाधी आहे. हा, ही वासना त्यांनी अडकून पडते, म्हणून देवापर्यंत जाता येत नाही. तो देव का प्राप्त होत नाही. ते म्हणले कृष्ण दर्शन लालसा. अंतकरणात कृष्णाच्या दर्शनाची जर लालसा असेल ना, तर त्याच्या आधी काय करा, त्याचे संसार वासना. संसाराची वासना टाकल्याशिवाय कृष्ण भेटायला यायचं नाही. ज्ञानोबरायांना का भेटण्याकरिता आला, कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही, तोच फक्त चित्तात राहिला. तुकोबारायांना भेटण्याकरिता का आला, त्यांना बुवा व्हायचं नव्हतं, बाबा व्हायचं नव्हतं, महाराज व्हायचं नव्हतं, शास्त्री व्हायचं नव्हतं, पंडित व्हायचं नव्हतं, श्रीमंत व्हायचं नव्हतं, प्रख्यात व्हायचं नव्हतं, विख्यात व्हायचं नव्हतं, त्यांना काहीच नको होतं. त्यांना फक्त देव हवा होता. म्हणजे बाकीची कोणत्याच प्रकारची काय नव्हती, वासना शिल्लक राहिली नव्हती. म्हणून वासना प्रक्षयो मोक्ष, असं आपण म्हणतो, वासना संपली की मोक्ष आयताच असतो. तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा देवा वाचून जर दुसऱ्या कोणत्या गोष्टीची वासना असेल तर ती उपाधी आहे, आणि ती जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्मा भेटायचा नाही. पण तो सगुण साकार होऊन आपल्याला भेटावा असं वाटतं. प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शन, 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 प्रभातले येथे वासना येथे नचले हरी हरी भगवंता स्वामी प्रभातीसी वाटे तुमच्या यावे दर्शना. देवा तुझं दर्शन घ्यावं असं वाटतं, तुझ्यापर्यंत यावं वाटतं, पण तेथे नचले जोरी उर्णी राहे वासना. वासना शिल्लक राहते आणि ती तुझ्यापर्यंत येऊ देत नाही. वासना शिल्लक राहते. कशाची वासना असते, अरे दानाची तरी असते, मानाची तरी असते, संपत्तीची तरी असते, वैभवाची तरी असते, प्रतिष्ठेची तरी असते. कशाची तरी वासना तिथपर्यंत त्यांनी घेऊन जाते. भागवतात असं वर्णन आहे, नारदजी महाराज त्यांनी बद्रिकाश्रमाला गेले आणि त्यांना सनकादिक संतांची भेट झाली. मग ते भेट झाली त्यावेळेला शौनक ऋषींनी भागवत महात्म्यामध्ये असा प्रश्न विचारला सनकादिक संतांना. ते म्हणले, त्यांनी शौनक ऋषींनी प्रश्न विचारला. ते म्हणले, बाबा अहो नारदजी तर असे आहेत की लोकविग्रह मुक्तस्य नारदस्या स्थिरस्य च विधिश्रवे कुत प्रीती संयोग कुत्रतेस. म्हणजे नारदजी कसे आहेत, लोकविग्रह मुक्तस्य, म्हणजे लोकेशनेपासून दूर आहेत महाराज. मग त्यांना पुत्रेशाना नाही, त्यांना दारेशाना नाही, त्यांना वित्तेशाना नाही, आणि त्यांना लोकेशाना पण नाही. या कोणतीच आशाना त्यांच्या ठिकाणी नाही, ईशाना कोणतीच नाही त्यांच्या ठिकाणी. मग या सगळ्यातून मुक्त झालेले आहेत, म्हणून तर भगवंताचे झाले आहेत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नारदस्य स्थिरस्यच, ते अस्थिर आहेत म्हणले. अस्थिर शब्दाचा अर्थ म्हणजे न स्थिर इति अस्थिर, जे स्थिर नाहीत त्यांना अस्थिर म्हणायचं एक अर्थ. आणि दुसरं सांगतो अर्थ, लक्षात घ्या मी काय सांगतो ते. अयस्मिन स्थिरहा इति अस्थिरहा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय, भगवान म्हणतो विभूती योग सांगत असताना अक्षरानाम अकारोस्मी, अक्षरानाम अकारोस्मी, म्हणजे माझं स्वरूप आहे भगवान म्हणतो. आणि नारदजी काय आहेत, अस्थिर आहेत, म्हणजे अच्या ठिकाणी स्थिर आहेत. अयस्मिन स्थिरहा, जे अच्या ठिकाणी स्थिर झालेत म्हणून त्यांना अस्थिर म्हणले. नाही तर नारदांना अस्थिर म्हणायचं काय काम, 2 अर्थ सांगितले. एक मुहूर्तभर एका जागेवर थांबू शकत नाही म्हणून अस्थिर आहेत, आणि कायमस्वरूपी देवाच्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत म्हणून अस्थिर आहेत. देवाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे काय, जगातली कोणतीच वासना शिल्लक राहिली नाही. म्हणून वासना संपूर्णच गेली, एकच वासना, हरीच्या चिंतनाची वासना, दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. वासना कुठं चांगली असते का महाराज, पण साधू संतांनी वासनेला चांगला शेरा देऊन टाकला. ते म्हणले, धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदासत्या सुना गवळे यांच्या. हरिरंगात वासना अडकून पडली, धन्य झाल्या महाराज. तुकोबर आहे, भगवंताच्या समोर
विनंती करतात, देवा देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. संतांच्या संगतीची वासना, भगवंताच्या संगतीची वासना, ही वासना अशुद्ध असणारी वासना आहे. पण संसार प्राप्तीची वासना ही त्यांनी महाराज गुंतवणारी वासना आहे. म्हणून जे जे देवाच्या प्राप्तीमध्ये आडवे पडतात ते त्यांनी महाराज उपाधी स्वरूप आहेत. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. तुकोबाराने त्याच्याकरिता अभंग लिहिला अख्खा, मी पाठ करून ठेवला, तुम्ही पण पाठ करा. ते म्हणले, जळोतती येथे उपजविती अंतराय. परत ऐका, जळोतती येथे उपजविती अंतराय. येथे म्हणजे तुझ्या प्राप्तीमध्ये अंतर निर्माण करतात ना देवा, ती सगळी जळोत. मग कोण कोण जळो त्याच्या सगळी यादी तयार करा. जे जे देवाच्या प्राप्तीत आडवे पडत असतील, आई बाप भाऊ बहीण बायको मुलं घर प्रपंच संपत्ती सगळे जळोत. म्हणा बरं, म्हणता येतं का माझी बायको जळोत, माझी मुलं जळोत, माझा सगळा संसार जळो, असं कोणी म्हणेल का? अरे संसार चांगला करण्याकरिता लोक देवधर्म करतात. आता तो परमार्थ आहे का प्रपंच आहे का? तो शुद्ध प्रपंच. चांगलं व्हावं, प्रपंच चांगला व्हावा याच्याकरिता देवधर्म करणारे लोक हे जळत कधी म्हणतील? मग तुकोबारा जळत का म्हणले? त्यांना ती उपाधी वाटली. कशात? देवाच्या प्राप्तीत. उपाधी आहे महाराज, महत्वाचा विचार आहे, लक्षपूर्वक ऐका. जळोतती येथे उपजविती अंतराय. मग काय? सायासाची जोडी माझे तुमचे पाय. अरे सायासानं तुझे पाय प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करतो देवा, तीच माझी जोडी आहे, आणि त्याच्यात हे अडथळा निर्माण करतात. मग काय कर? आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवा उगो, आणि तुझी सेवा माझ्याकडून करून घे. भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का आरुचिते हो का आता सकाळपासून, मला सगळ्यापासून आरुची व्हावी. तू काय म्हणे? असो तुझे तुझे मस्तकी नाही लौकिकी आता मज वर्तने. आता मला लौकिकात राहायचंच नाही. का? लौकिकाची उपाधी वाटली. म्हणजे देवाच्या सगुण साक्षात्कारापर्यंत जरा जायचं असेल तर लौकिक ही उपाधी आहे, लौकिकाची वासना ही उपाधी आहे. म्हणून त्यांनी अनेक अंतरांना द्यावी वसती, म्हणजे बाकीच्यांना अंतकरणामध्ये वास्तव्याला जागा देऊ नये, आणि करावी ते शांती वासनेची. म्हणून वासना शांत करावी आणि मग परमात्मापर्यंत जावं, ती उपाधीच आहे महाराज. म्हणून देव प्राप्त करून घेण्याकरिता सायास करावे लागतात, देव प्राप्त करून घेण्याकरिता बळ लावावं लागतं. त्यांनी बळानं देव प्राप्त करून घेतला, त्यांनी सायास करून देव प्राप्त करून घेतला असं आपण त्यांनी पाहतो. पण काय केलं बळ लावून? म्हणले उपाधी घालवली. काय केलं त्यांनी? उपाधीचा नाश केला. काय केलं? सायास केले, म्हणजे उपाधी घालवण्याकरिता सायास केले, आणि मग देव त्यांना प्राप्त झाला. मग ते सुखी आहेत, ते समाधानी आहेत. का सुखी समाधानी आहेत? देव प्राप्त झाला म्हणून. मग देव प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी काय केलं? मग त्याचं उत्तर महाराज वर्णन करून सांगतात. देवती ही बाळे धरिला सायास, देवती ही बाळे धरिला सायास, देवती ही बाळे धरिला सायास, देवती ही बाळे धरिला देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. महत्वाची गोष्ट, त्यांनी देव धरला. आणि कसा धरला असेल तर उपाधीचा नाश करून धरला. मग उपाधीचा नाश करण्याकरता काय करावं लागलं? बळ लावावं लागलं आणि सायास करावे लागले. महत्वाची गोष्ट आहे, देव आहेच महाराज.
पाणी असतंच, फक्त शेवाळ आलेलं असतं. शेवाळ बाजूला केलं रे केलं की लगेच त्यांनी त्याला बाबूळ म्हणतात. हा, ते शेवाळ आहे ना, ते फक्त त्यांनी वरती येऊन थांबतं. बाजूला केलं रे केलं की देव ते पाणी आयतच असतं. तसा देव आहेच. हा, फक्त त्याच्यावरची उपाधी बाजूला केली. ऐकतात ना आपण सर्वजण. फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. मग आपल्या हृदयात देव आहे, तो जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय बाजूला केलं पाहिजे? देहभाव. हा, विपरीत भावना जी तयार झाली ना, मी देह आहे, ही भावना जर घालवली, देव आयताच आहे महाराज, आपल्या जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं आपण मगाच प्रमाण पाहिलं. आतमध्येच आहे तो सर्व व्यापक असणारा परमात्मा. कणाकणात गच्च भरलेला आहे. तो दिसत नाही, जगत दिसतं. मग काय? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. ही उपाधीच आहे जगताची. त्याच्यात गुप्त रूपाने चैतन्य राहतं. ते कोण स्वीकारतं? तत्वज्ञ संत स्वीकारतात. देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर. देवा तैसा करी उपकार, देवा देवा तैसा करी उपकार, देवा तैसा करी उपकार. देहाचा विसर पाडी मज, 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 पाडी मज, पाडी मज. तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे देहाचा विसर पडावा, आत्मस्वरूपापर्यंत जाता येईल. महत्वाची गोष्ट आहे. हे प्रमाण म्हणजे स्टेशन निघून गेल्यानंतर चैन वाढल्यासारखं. स्टेशन निघून गेलं, रेल्वेची चैन वाढावी तसं. आता मी व्यापक ब्रह्मस्वरूपापर्यंत गेलो होतो, मला परत मागे तुमचं प्रमाण सोडवायला यावं लागलं. म्हणून रेल्वेत बसून आल्यामुळे हे झालं. असं द्या. म्हणून स्टेशन निघून गेलं पुढून, मग चैन वडली, मग रेल्वे थांबावी लागली. मग काय झालं हे विचारायला नको का? मग तरीचा हा जीव सुख पावे माझा. जीवाला सुख कशानं प्राप्त होईल? या गोष्टीमुळे प्राप्त होईल. म्हणजे आत्मा कळून घेणं फार गरजेची गोष्ट आहे. आत्मस्वरूपापर्यंत गेलं पाहिजे, साधू संतांची संगती झाली पाहिजे, मग तिथपर्यंत जाता येतं. तोच आत्मा सर्व व्यापक आहे. त्या व्यापक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. कोणाला ज्ञान होतं महाराज? ज्ञान ज्ञान लोक म्हणतात, ज्ञान होतं ज्ञान होतं. कोणाला ज्ञान होतं? जीवाला ज्ञान होतं. मग जीवाला ज्ञान होतं म्हणलं तर जीवाला नेमकं कोणाला होतं? जीवात 3 घटक असतात. एक आहे अंतकरण, अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास. या 3 गोष्टीने मिळून जीव म्हणतात. मग अंतकरणाला ज्ञान होतं का? म्हणजे नाही. का? जड आहे. जड. जड कशाला म्हणायचं? जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणायचं. आता हे जास्त जड होऊ शकतं या वेळेला, असं जर सांगितलं. आता मी काय करू? त्याला मला आठवल्यावर सांगितल्याशिवाय दम निघत नाही. म्हणून त्यांनी जड आहे. जे स्वतः, आता हा माईक आहे, त्याला काय माहिती त्याच्यासमोर कोण बोलतंय? तो बरं, हा माईक आहे, हे माईकला माहिती आहे का? खरं सांगा. हे त्याला माहित नाही मी माईक आहे, कोण बोलतं हे पण त्याला माहित नाही. जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड म्हणायचं. तसं अंतकरण जड आहे. जे स्वतःला त्यांनी जाणत नाही, मग त्याला ज्ञान होत नाही. मग चैतन्याला होतं म्हणा, त्याचं अधिष्ठान चैतन्य आहे. चैतन्याला कसं ज्ञान? ते ज्ञान स्वरूपच आहे. ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. त्याला कसं ज्ञान होईल? मग राहिला आभास. या आभासाला ज्ञान होत असतं. आभासाला कसं ज्ञान होतं? आभासाच्या 7 अवस्था असतात. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. झाले का 7? म्हणून 7 अवस्था असतात. अज्ञान ही त्यांनी अवस्थाच आहे. आवरण, 2 प्रकारचे आवरण असतात. अज्ञान म्हणजे काय? कारण देह आपला, मी कोण आहे याचं अज्ञान, सगळ्यात महत्वाचा विचार.
म्हणून त्यांनी आवरण म्हणजे दोन प्रकारचे, असत्वापादक आवरण, आभानापादक आवरण, दोन प्रकारचे आवरण असतात. विक्षेप म्हणजे चंचलता, ती चंचलता म्हणजे विक्षेप. परोक्ष ज्ञान, देवाच्या अस्तित्वाचं ज्ञान, देव आहे इथपर्यंत ज्ञान होणं. त्याच्यानंतर अपरोक्ष ज्ञान, मीच देव आहे असं अपरोक्ष ज्ञान. तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दूरी सोरानी पाहता पाहणारी सोरानी तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही, रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, त्रिपुटी विवर्जित होऊन अशा पद्धतीने देवत्व प्राप्त करून घेतलं. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ही जी त्रिपुटी आहेत ना, या त्रिपुटीच संपून गेली अशी अवस्था तयार झाली. म्हणून त्यांनी असा अपरोक्ष बोध प्राप्त झाला. म्हणजे अपरोक्ष ज्ञान कोणाला होतं? आभासाला होता. हा मुद्दा चालू आहे. मग त्याचा शोकनाश आणि आनंदाबाबती या दिव्य स्थितीपर्यंत तो निघून जातो. म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, मी देह नाही याचा निश्चय झाला, म्हणजे उपाधी सुटली. तेच पुढे त्यांनी ढकललं गेलं आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचलं. मी आत्मा ब्रह्मरूप आहे, मीच व्यापक आहे अशी अवस्था निर्माण झाली. आणि अशा स्थितीत ही स्थिती निर्माण झाली. आता काहीच कर्तव्य शिल्लक, कर्तव्य अभावता स्थिती आहे, काही कर्तव्यच राहिलं नाही. स्वतःच व्यापक चांगली स्थितीला प्राप्त झाली. महत्वाची गोष्ट आहे. मग काहीच राहिलं नाही. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, मनती हाय हाय यमधर्मा, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी, दिली तिलांजली कुळनाम रूपासी, देह ज्याचा त्याशी समर्पिला, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा, अवस्थाच तयार झाली. मस्त मोठी त्यांनी स्थिती आहे महाराज. म्हणजे काय केलं? आता जगत दिसत नाही, बंदच झालं सहज मी आंधळागा, निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा, शून्य सारुणे ते. शून्य सारुणे म्हणजे बौद्धांचा शून्यवाद खंडित केला, त्याचं खंडन दिलं. मग म्हणले शून्य सारुणे तेथे, टाकिली पात्र झोळी धर्मा धर्म अशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा, ऊर्ध्वमुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद, आरोप जागविला, दाता घेऊन छंद, घेऊन आला दान, निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले, नाव ठेविला भेद. बस अभेद स्थिती प्राप्त झाली. म्हणजे आता सगळीकडे देवच देव पाहायला मिळाला. कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वहीने घेरा, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, सर्वत्र हरीच हरी पाहायला मिळाला. म्हणजे काय झालं? देव धरला. आधी आत्मस्वरूप देव धरला, आता तोच त्यांनी व्यापक रूपाने अशा पद्धतीने धरला. सर्व व्यापक हरीच त्यांनी दिसायला लागला. म्हणजे कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सगळीकडे विठ्ठलच विठ्ठल झाला. त्याच्या वाचून काही शिल्लकच राहिलं नाही. अशी अवस्था झाली. मग विठ्ठल आला, ते नाही गेले, तो आला. त्यांना मग सगुण साकार रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. तुम्हाला देव भेटणार आहे, लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. पण कधी भेटेल माहितीये का? तुम्ही देवमय व्हाल त्यावेळेला. सगळीकडे देव गच्च भरलेला आहे. देवळातल्या देवाला माळ घालण्याकरिता जर 8 तास करत असाल बारी लावून, आणि माणसात भरलेल्या देवाची जर उपेक्षा करत असाल, तर देवळातला देव कधीच प्रसन्न व्हायचा नाही महाराज. आधी इथला देव ओळखला पाहिजे. इथं तहानल्याची तहान जाणली पाहिजे, भुकेल्याची भूक जाणली पाहिजे, संकटात पडलेल्या त्यांनी सहाय्यता केली पाहिजे, याच्यात देव दिसला पाहिजे. त्यांना गाढवात देव दिसला, त्यांना कुत्र्यात देव दिसला, त्यांना बैलात देव दिसला, त्यांना वाघात देव दिसला, त्यांना रेड्यात देव दिसला. सगळ्या ठिकाणी त्यांनी देव पाहिला. आपल्याला माणसात हे सगळे प्राणी दिसतात.
आपण माणसाला कुत्र्या म्हणतो, गाढवा म्हणतो, बैला म्हणतो, टोणग्या म्हणतो, माणसांना म्हणतो आपण हे सगळं. आपल्याला माणसात प्राणी दिसतात आणि त्यांना प्राण्यात देव दिसतो. किती उच्च अवस्था आहे. म्हणून सर्वत्र देवच देव झाला, मोठी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे चराचरात परमात्मा व्याप्त आहे, तो देव त्यांनी धरला. काय करावं लागलं? नामरूपात्मक उपाधीचा नाश करावा लागला. हे सगळं त्यांनी मला दुय्यम करावं लागलं, महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी अंतःकरणामध्ये कशाचीच वासना आता शिल्लक राहिली नाही, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे जग दिसायचं, ज्ञानाच्या अवस्था सांगतात, भूमिका सांगतात ज्ञानाच्या. म्हणजे शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, मग तुर्यक. पदार्थाभाविनी, पदार्थ रूपानं प्रतितीला न येता सगळे पदार्थ परमात्मा रूपानं प्रतितीला येऊ लागले. मग तुर्यक आत्मस्वरूपाची स्थिती प्राप्त, सर्वात्मक भाव त्यांनी अशा पद्धतीने तयार झाला. या अवस्थेत गेले. आणि मग त्यांनी महाराज काही करायचं शिल्लक राहिलं नाही. म्हणले काम नाही, झालो पाहेरी काम, आता मोकळाच झालो. मग काय करणार? फावल्या त्या करू चेष्टा, ज्या सुचतील त्या चेष्टा करू. चेष्टा म्हणजे मस्करी नाही, चेष्टा म्हणजे क्रिया. ज्या सुचतील त्या क्रिया करत राहू, हा महत्वाचा विचार आहे. मग महापुरुष आपल्यासारखे दिसतात, ते आपल्यासारखे बोलतात, आपल्यासारखे जेवतात. मग ते काय सामान्य समजायचे का? नाही ना महाराज. त्यांचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीनं होतात. जगताचा बाध करून टाकलेला आहे. त्यांना ते कर्म लिप्त होत नाही. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधना तळे. त्यांना कर्मबंधनात अडकायचं काम पडत नाही. तो सर्व व्यापक स्थितीला प्राप्त झाली, निर्लिप्त अवस्था प्राप्त झालेली आहे. ही अशा पद्धतीची स्थिती त्यांना प्राप्त झाली. त्यासी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परी तो त्या परता वर्तत असे. त्याच्यापेक्षा वेगळा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्यांगा. अशी अवस्था निर्माण होते. आणि मग लोक त्यांना महाराज पाहतात, मग ते असेच वागतात, असेच बोलतात, काका फार चिडतात. आता ते चिडतात म्हणजे काय चिडतात? अरे तुला काय कळतं ते कोणत्या अवस्थेत आहेत? हा महत्वाचा विषय. ते कोणत्या स्थितीत आहेत आपल्याला काय त्याने कळतं महाराज? त्यांचं चिडणं फक्त कळतं का आपले चष्मे आपल्या नंबरचे आहेत, आणि आपल्या नंबरच्या चष्म्यातून आपण त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. अरे त्यांना वेद विधान करीत नाही, त्यांना देव त्याकडे म्हणत नाही असं करा म्हणून. ते म्हणतील तसं देव करतो, अशी त्यांची अवस्था. हा महत्वाचा विचार. हे महापुरुष अशाच पद्धतीचे असतात, ज्यांच्या आराधनेकरता आपण त्यांनी हा सोहळा करतो. कैवल्य आश्रम स्वामी, आनंद आश्रम स्वामी महाराज, काय त्यांची अवस्था होती? ही त्यांची अवस्था, ही त्या स्थितीत आहेत महाराज. आणि ते म्हणत नाहीत मी या स्थितीत आहे. हे जो म्हणेल मी या स्थितीत आहे तो स्थितीतच कशाचा महाराज? हा महत्वाचा विचार. जो म्हणेल मी या स्थितीत आहे. म्हणजे ते मोठा त्यांनी याज्ञवल्क्य ऋषी होते बसलेले, जनक राजा होता, आणि काही 1000 गायी त्यांनी दान द्यायच्या होत्या. मग दान द्याय, पण कोणाला द्यायच्या? जो ब्रह्मवेत्ता असेल त्याला गायी दान द्यायच्या. आता काय करायचं? म्हणजे जो ब्रह्मवेत्ता आहे त्याने यावं आणि सगळ्या लोकांना सांगावं मी ब्रह्मवेत्ता आहे असं सिद्ध करावं, गायी घेऊन जाव्यात. आता काय करायचं? कोणीच ये ना महाराज वरती. काय याज्ञवल्क्य ऋषी होते, ते आले की उभे राहिले त्या स्टेजवर, त्या मंचावर उभे राहिले. त्यांनी 2 मिनिटं उभे राहिले, 5 मिनिटं उभे राहिले, मौन धारण करून उभे राहिले, काहीच बोलले नाहीत. आणि मग काहीच बोलले नाहीत, 5-10 मिनिटं उभं राहून मग आपल्या त्या शिष्यांना म्हणले चला घ्या रे आपल्या गायी. ते म्हणले तुम्ही सांगितलं नाही, बोलले नाही, घ्या कस काय गायी? म्हणले तू जे विचारलंस ना ते शब्दांच्या पलीकडचं आहे, तिथं शब्द जात नाही. शब्द हा बहुसार, उपकाराची राशी. शब्द बलवान असा नर प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, प्रबल प्रमाण आहे. त्याच्यामध्ये पण शब्द हा प्रबल आहे महाराज. शब्द प्रमाण सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण आहे. पण तो परमात्मा पारमार्थिक सत्तेत राहतो. ती अवस्था पारमार्थिक सत्तेतली अवस्था आहे, आणि शब्द प्रातिभाषिक सत्तेतला आहे. हा प्रातिभाषिक सत्तेतला बापुडा शब्द आणि पारमार्थिक सत्तेतलं त्या अवस्थेचं वर्णन कसं करून सांगेल? म्हणून त्यांनी तिथं मौन आहे महाराज. मौन गा तुझे राशी नाम, ते मौन आहे महाराज. तिथं बोलायचं काम नाही. तुम्ही त्यांनी एरवी सोहम भावावर जरी आरूढ असाल तरी त्यांनी तो अटकाव आहे. मग ते सुद्धा आस्त झालं पाहिजे. सोहम तेही आस्त वले, बस त्याचा सुद्धा आस्त होऊन जावा आणि त्याच्या पलीकडे त्यांनी निघून जावा. परेही परते बोलणे तया सोहम भाव अटकू, हा अटकाव आहे महाराज. परेच्या पलीकडचं त्याने ते बोलणं आहे. अटकावाच्या पलीकडे निघून गेलेल्या त्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही. ते अशा अवस्थेत आहेत, अशा स्थितीत आहेत. म्हणून ती स्थिती काही वेगळीच आहे. मग अशा स्थितीत असणारे जे महापुरुष आहेत ना, त्यांचा महिमा सामान्य लोकांना कळत नाही. ते त्यांच्यावर त्यांनी विधान करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तो कामने लाभ कर्तव्यानावे, तुका म्हणे ना लाभ अकर्तव्यानावे. तुका म्हणे लाभ अकर्तव्यानावे, अकर्तव्यानावे म्हणे लाभ अकर्तव्यानावे.
गेल एरावरी जायाचे भुवने एरावरी जायाचे उसने योगाची संपदा त्याग आणि शांती हा. उभयलोकी कीर्ती आणि काय सोहळा मान महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यातलं हे प्रमाण आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज ह्या अवस्थेत जाता आलं पाहिजे. ती अवस्था महापुरुषांना प्राप्त झाले. ते त्यांच्या मस्तीत जीवन जगतायत, त्यांच्या मस्तीत व्यवहार करतायत. ते काय करतील ती सगळी त्यांनी महाराज त्यांची पूजाच आहे. ते झोपले तरी समाधी आहे, त्यांनी सहज बोललं तरी वेद वाक्य आहे, त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. बस ते सदैव सच्चिदानंद का न होती अशा अवस्थेत आहेत महाराज ते. म्हणून एवढं सगळं सांगून झाल्यावर म्हणून सांगितलं का मग समजा याच्यात काहीतरी अजून दडलेलं आहे. काय दडलेलं आहे? म्हणून जगाचा मालक त्यांची सेवा करण्याकरिता येतो. म्हणून जगाचा मालक त्यांचा गुलाम आहे महाराज. मग त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो का? त्यांनी सगळ्या प्रकारची वासना संपून टाकलेली आहे. त्यांना जगातलं काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. पण अशा अवस्थेत आहेत महाराज. त्र्यंबकेश्वरचे स्वामीजी होते बरं महाराज. आणि त्यांना आपण पुरस्कार देण्याकरिता त्यांनी गेलो. त्यांना म्हणलं स्वामीजी तुम्हाला पुरस्कार द्यायचा, आपण दरवर्षी एक पुरस्कार देतो. मग पुरस्कार द्यायचं ठरवलं. मग ते हसले थोडेसे. म्हणलं का हसले स्वामीजी? ते म्हणले वेड्या आम्ही पुरस्कार देणारे आहोत, घेणारे नाहीत. सरळ गोष्टी. काय तुझा पुरस्कार घ्यायचा आणि कशाच्या पुरस्काराची आम्हाला अपेक्षा आहे? त्यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. प्राप्त है पर्याप्त है. फार मोठी गोष्ट आहे. प्राप्त आहे पर्याप्त आहे. आता काही मिळवायचं राहिलंच नाही अशी अवस्था आहे. ज्यांना काहीच मिळवायचं नाही देव त्यांचा दास आहे. म्हणून चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा दास आहे परमात्मा. म्हणून त्यांनी देव प्राप्त करून घेतला, त्यांनी देव धरला. म्हणजे त्यांनी आत्मस्वरूपावर आलेली शरीराची उपाधी घालवली, बळ लावून सायास करून देव धरला. त्यांनी ब्रह्मस्वरूपावर आलेली उपाधी जगताची त्यांनी नामरूपात्मक घालवली आणि बळ लावून त्यांनी सायास करून घालवली, देव धरला. त्यांनी अंतकरणातल्या सगळ्या वासना संपून टाकल्या, काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. भक्तिमय जीवन त्यांनी तयार करून टाकलं, देव धरला. देवतीही बळे धरिला सायासे. पण सायास केलं करोनिया नाश उपाधीचा नाश केला, देव धरला. महत्वाची गोष्ट आहे महाराज. एवढी बडबड तुम्ही अर्धा पाऊण तास केली, त्याच्यातून आम्हाला कळालं की देव धरण्याकरिता बळ लावावं लागतं, सायास करावे लागतात. आणि ते त्यांनी महाराज उपाधी घालवण्याकरिता असतात. देव आपल्या जवळच असतो. आम्हाला पण देव प्राप्त करून घ्यायचा. आम्ही पण निघालो हे सगळं करण्याकरिता. आता आम्ही सगळी उपाधी घालवण्याकरिता प्रयत्न करणार. सुरुवात कुठून केली सांगा ना? त्यांनी हे सगळं करण्याकरिता सुरुवात कुठून केली? कशी काय सुरुवातीला त्यांनी आम्हाला पण सुरुवात करायची ना. म्हणजे नर्मदा परिक्रमा करायला जायचं, पण सुरुवात कुठून करायची कळायला पाहिजे ना. कोणत्या ठिकाणाहून म्हणे ओंकारेश्वरून करायची का अमरकंटकवरून करायची का आणखी कोणत्याच ठिकाणाहून करायची, संकल्प घ्यायचा, कुठून सुरुवात करायची कळावं ना. तसं त्यांनी आम्हाला देवापर्यंत जायचं, बळजबरीनं देव धरायचा इथपर्यंत कळालं. सुरुवात कशी करावी सांगा? त्यांनी कुठून सुरुवात केली? मग म्हणले त्यांनी काय केलं माहिती आहे? सुरुवातीला त्यांनी महाराज पूर्व पक्षी म्हणजे सुरुवातीला काही गोष्टींचा धिक्कार करून टाकला महाराज म्हणतात. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान. सोय जनार्दन त्याची झाले, सोय जनार्दन त्याची झाले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान. सोय जनार्दन त्याची झाले, सोय जनार्दन त्याची झाले, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जान. वा. या दुसऱ्या चरणामध्ये या अभंगात जो भाव सांगायचा ना त्याचा उपक्रम पण सांगितला, उपसंहार पण करून टाकला. यातला जो भाव आहे त्याचा सांगतो. लक्षपूर्वक आहे का? काय भाव आहे त्याच्यामध्ये? संतांनी देव प्राप्त करून घेतला. कसा केला? उपक्रम केला. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन,
उपसंहार काय झाला? स्वये जनार्दन तेचे झाले, बस ते स्वतःच देव झाले. ते जनार्दन, जन आराधन, सगळं जन ज्याची आराधना करतो असा असणारा जो देव, त्या देवाला प्राप्त करण्याकरिता निघाले आणि देवच झाले. देव पहावया गेलो, ते देवाचे होणे ठेलो. देव देव म्हणता म्हणता असं झालं, स्वतःच देव झाले, देवरूप झाले. अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली. पण काय करावं लागलं? पूर्वपक्षी धातू धिक्कारेले जन. धातू म्हणजे धन, संपत्ती, सोनं नाणं, वैभव, या सगळ्या गोष्टींचा धिक्कार करावा लागला. आणि जन म्हणजे हे लोक समोर बसलेले, सगळा समाज, याचा धिक्कार करावा लागला. महत्वाची गोष्ट आहे. तू म्हणले मग जनाचा जर धिक्कार केला तुकोबाराय म्हणतात, आणि ते कशाला लोहगावमध्ये महिना 2-2 महिने यायचे आणि अख्खं गाव त्यांच्या मागे फिरायचं, लोक पाय पडायला यायचे. मग काय लोकेशन नव्हती का? अरे ते लोकात होते. तुका म्हणे नाही दिसतो मी तैसा, आणि पुसाला ते पुसा पांडुरंगा. फार डोकं जर चालवावं वाटत असलं तर त्याने मी तुम्हाला जसा दिसतो ना तसा नाही, पांडुरंगाला जाऊन विचारा मी कसा आहे ते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि मी ब्रह्मरस सेवू सदा. आणि कायम लोकांतात शेवटच्या क्षणापर्यंत वैकुंठाला गेले तरी लोक बरोबरच होते. 14 टाळकरी म्हणतात. आणि मग विमान आलं, सगळ्यांनी प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी आणि गेला तो विमानी बैसोनिया. म्हणजे प्रत्यक्ष लाईव्ह पाहिलं की नाही महाराज. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी, आणि म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. म्हणजे रामेश्वर शास्त्रीजी आखो देखा हाल सांगतात, म्हणजे प्रत्यक्ष होतेच ना महाराज तिथं. कान्होबारायांनी देवाबरोबर भांडण मांडलं. म्हणे तुला लाज वाटते की माझा भाऊ घेऊन गेला, आताची आता माझा भाऊ मला परत आणून दे. मग घेऊन गेला हे म्हणण्याचं तात्पर्य काय? त्यांनी पाहिलंच ना प्रत्यक्ष नेला. म्हण तुका बैसला विमानी संत पाहती लोचनी. तुकोबारायांचाच अभंग आहे महाराज. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लोक होते बरोबर तुकोबारायांच्या. आणि पुन्हा त्यांनी तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. हा एकांत कोणत्या प्रकारचा आहे? अरे हा लोकांतातला एकांत आहे. ते लोकात आहेत म्हणजे काय, लोकेशन अडकलेले थोडेच आहेत. आता आपण बुवा लोक झालो, आपल्या मागे 10-5 माणसं कायमस्वरूपी तगणे असतात. कायमस्वरूपी तगणे महाराज. लोकांना भेटण्याची अपेक्षा असते, बोलण्याची अपेक्षा असते, सेवा करण्याची, पाया पडण्याची अपेक्षा असते. मग सामान्य आपण ते तर महापुरुष होते, त्यांच्या मागे केवढा लवाजमा असेल, तरी एकांत होता. काय एकांत होता? तो स्वरूपाचा एकांत प्राप्त झालेला होता. ही महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी या अभंगात म्हणताना तुकोबाराय असं त्यांनी म्हणतात, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, धिक्कारिले, धिक्कार केला. आता लोक एखादी गोष्ट चुकली की त्याचा धिक्कार असं म्हणतात की नाही. आता तुम्ही सांगा, धनाचा जर धिक्कार केला तर खायचं काय प्रश्न पडेल ना. आणि लोकांचा जर धिक्कार केला तर समाजात राहायचं कसं असा प्रश्न पडेल. धनाचा धिक्कार केला की खाणं पिणं बंद होईल, आणि लोकांचा धिक्कार केला की लोक फाळून येतील. महत्वाची गोष्ट आहे. कोपला पाटील गावीचे लोक, आता माझं भिक कोण घाली? तुकोबारायांचं प्रमाण आहे. आता काय करायचं? धिक्कार शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. वेळ झालेला आहे मला माहिती आहे. अजून तरी हक्काची माझी 4-5 मिनिटं 5-7 मिनिटं आहेत. चिंता करू नका. ते जास्त त्याच्या पुढे गेल्यानंतर मग चिंता करा असं आहे. म्हणून लक्षपूर्वक आहे का? ते म्हणले धिक्कार केला. धिक्कार केला शब्दाचा अर्थ होतो त्यांना दुय्यम केलं. त्यांना काय केलं? दुय्यम केलं. महत्वाची गोष्ट आहे. जर समजा एखादा महापुरुष तुमच्या समोर आला आणि त्याच्याबरोबर 1000 लोक आले, 1000 लोक आले, तर तुम्ही 1000 लोकांची उठाठेवा आधी करणार की महापुरुषाची उठाठेवा आधी करणार? मग बाकीच्या लोकांना तुम्ही काय केलं? दुय्यम केलं. हे दुय्यम केलं. महत्वाची गोष्ट आहे. बरं, करावं की नाही करावं? केलं पाहिजे. ते महापुरुष आहेत. महत्वाची गोष्ट आहे महाराज. असं आहे, आपल्या जर कोणी पाया पडत असेल आणि ते जर समोर असतील तर त्यांना आपल्या पाया पडू द्यायचं नाही. ते महापुरुष आहेत, समोर बसले, त्यांच्या समोर दुसऱ्या कोणाची स्तुती करायची नाही, दुसऱ्या कोणाचं वर्णन करायचं नाही. नियम सांगतो मी तुम्हाला. महापुरुषांच्या समोर वचवच करायची नाही. निमूटपणे बसता आलं तर पायाजवळ जाऊन बसायचं आणि काही बोलायचं नाही. ते बोलतील तेवढं ऐकायचं. संतांचे वचन वारी जन्म दुःख आणि मिष्टान्न ते भूक निवारण. ते काय बोलतील, एखादा शब्द असा त्यांच्या तोंडातून निघून जाईल, एका शब्दानं उद्धार होईल. एवढं सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे महाराज. पण लोकांचं तसं नसतं. लोक त्यांच्या पायाजवळ बसले की आपलं गुऱ्हाळ सांगतात. माझी बायको अशी, माझे पोरं तसे, माझं असं, मी असं केलं. अरे तू काय केलं वेड्या? करणारे फार मेले सुद्धा. थडगे बांधले, थडग्यावर हे लोक. काही शिल्लक राहिलं नाही, कोणाचंच काय राहिलं नाही. तुझं काय शिल्लक राहणार आहे? तू काय सांगतो संतांच्या समोर बसून? काहीच बोलायचं नाही. म्हणून त्यांनी शांत बसायचं. ते बोलतील आणि ते बोलल्यानंतर हिताचं बोलतील. ते सर्वज्ञ असतं. जगात 3 सर्वज्ञ आहेत. देव सर्वज्ञ आहे, संत सर्वज्ञ आहेत, वेद सर्वज्ञ आहे. म्हणून त्यांनी म्हणायचे सर त्यांना सगळं काय कळतं. तुम्ही सांगायची आवश्यकता पडत नाही, फक्त पायाजवळ जाऊन बसायचं.
मग ते त्यांनी आपोआप ओळखतात, तुमच्या हिताची गोष्ट जाणतात आणि जाणून तसं करतात. म्हणून त्यांनी अर्भकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. आपोआपच त्यांनी म्हणा त्याला त्याची जशी अवस्था आहे तसं त्याला ती पुरवायचा प्रयत्न करते. बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. आणि पुढे ते जाऊ द्या मग ते अर्भकाची साठी पंथी हाती धरली पाठी. बस अर्भकासाठी पंतानं म्हणजे गुरुजीने हातात पाठी घेतली. त्याला काय आबाकडे येत नाही का गुरुजीला? त्याला सगळं येतं, पण ते ब असं त्यांनी शिकवतंय ना. अर्भकासाठी बालकासाठी आई त्यांनी जाणून पाऊल घालते. मग मागं पुढं होत असतं महाराज. आणि व्हावं सुद्धा मागं पुढं. जे फार तंतोतंत आहे ते फार वृत्तीवर आहे. महत्वाची गोष्ट आहे. गुरुजी पाठ सांगायला यायचे आणि आले की त्यांच्या गुंड्या खालीवर लागलेल्या असायच्या. आमचे भाऊ म्हणायचे. मग कोणतरी माणूस म्हणायचा गुरुजी गुंड्या खालीवर लागले, बटन शर्टचे झाले म्हणले. आले की हातात काठी असायची आणि त्या व्यासपीठावर पाठ सांगायला बसायचे मुरलीधर मंदिरामध्ये. आणि बसले पाठ सांगायला की लोक गुरुजींची सेवा म्हणून तक्के आणून त्यांनी ठेवायचे, त्या उशा ठेवायच्या आणून त्यांनी काठी हातात घ्यायची ना आधी तक्क्या बाजूला करायचा तो. मग तो आणि मग त्याच्यावर अशा पद्धतीने बसायचं. त्यांना काय हो महाराज कशाचं काय शिल्लक राहिलं म्हणून उलटं पालटं झालं पाहिजे. आपलं होत नाही म्हणून तर घोटाळा आहे. आपण उलटे पालटे होत नाहीत, आपण फार सावध आहोत म्हणून तर ब्राह्मी स्थितीत जात नाहीत. महत्वाची गोष्ट आहे. कधीतरी उलटं एक माणूस फार घाई झाली आणि घाई झाल्यानंतर मला घाई त्याने महाराज नदीचा पिळा बागला धरला आणि धोत्राच्या काठाकाठानेच पळत गेलो. मला तुम्हाला नाही कळालं? आंघोळीला गेला आणि घाई झाली. म्हणला नदीचा पिळा बागलात घातला आणि धोत्राच्या काठाकाठाने मग धोत्राचा पिळा बागलात घातला म्हणायचं होतं आणि नदीच्या काठानं पळत गेलो म्हणायचं. उलटच म्हणलं महाराज. घाई झाली होती ना. असं कधीतरी होत जावं महाराज. हा महत्वाचा मुद्दा आहे. असू द्या. म्हणून त्यांनी धिक्कार करणं शब्द सांगतो मी तुम्हाला. धिक्कार करणं म्हणजे दुय्यम करणं. प्रथम दर्जा कोणाला दिला आणि दुय्यम दर्जात कोणाला दिला हा त्यातला भाव आहे. म्हणून सर्वात आधी देवापर्यंत जायचं ना, मग देवालाच प्रथम दर्जा दिला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये 2 शब्दात मला फार जास्त सांगायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्याला जर देवापर्यंत जायचं असेल देवालाच प्रथम दर्जा दिला पाहिजे. जर देवाला प्रथम दर्जा दिला नाही, संसाराला प्रथम दर्जा दिला आणि जेवणभर टाळकुटीत बसलो तरी देव भेटायचा नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज. आणि हे जर तुम्ही देवाचे झाले असाल तर देव तुमची काळजी करील. आणि तुम्ही जर त्यांनी दुसरीकडे जात असाल 2 फटके घालून तुम्हाला त्या मुद्द्यावर आणेल आणि तो म्हणाल या रस्त्याने चल, शहाणपणा करू नको. बरोबर आहे की नाही? सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून आपण देवाचं झालं पाहिजे, मग देव आपल्याला त्या मुद्द्यापर्यंत घेऊन जाईल. त्याच्याकरिता धिक्कार केला पाहिजे धनाचा आणि जनाचा. आपलं तिथंच अडकतं महाराज. लोक काय म्हणतात, लोक काय आपले मालक आहेत का? लोक काय आपल्याला भरवतात का? लोक आपल्याला काही खाऊ घालायला येतात का? कोण आहेत हे लोक? सुखी जर व्हायचं असलं तर माझा मंत्र लक्षात ठेवा. समाधानी जर व्हायचं असलं तर माझा मंत्र लक्षात ठेवा. सगळ्यात आधी लोकांचा त्याग करा. कसा त्याग करा? बस त्यांना महत्व द्यायचं बंद करा. तुम्ही तो असं म्हणतो, तो तुमच्याविषयी असं म्हणतो, असं म्हणल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न उभा करा, कोण आहे तो? तुमच्या लक्षात आलं का? ते म्हणले ते तुमच्याविषयी असं म्हणतात. मग त्याला जो म्हणला ना तुम्हाला त्याला प्रश्न विचारायचा, कोण आहे तो? तो काय अजूक लागतो? काय वेद आहे का शास्त्र आहे का पुराण आहे का संत आहे का अवतार घेऊन आलेला आहे? मग तो मला म्हणतो मी त्याचा विचार करायचा. कोण आहे तो? माझ्या दृष्टीने जर श्रेष्ठ कोण असेल तर माझा देव. त्याच्या वाचून जगात मला कोणी मोठं नाही, बाकीचे असतील मोठे त्यांच्या घरचे. तुम्हाला मग संत नाहीत का? संत देव काय 2 आहेत का? एकच आहेत महाराज. कशाला प्रमाण सांग? देवती संत, देवते संत. देव आणि संत माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत. बाकीचे त्यांनी महाराज काही श्रेष्ठ बनायची आवश्यकता नाही. पण ते काय म्हणतात त्याच्याशी काय कर्तव्य नाही. माझा देव माझ्याविषयी काय म्हणतो हे जास्त महत्वाचं आहे. संत माझ्याविषयी काय म्हणतात हे जास्त महत्वाचं आहे. पण हेच त्यांनी लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने त्यांनी धनाची अपेक्षा मनात ठेवायची नाही, मानाची अपेक्षा मनात ठेवायची नाही आणि जनाची अपेक्षा मनात ठेवायची नाही. जमतंय का बघा विचार करून मनाला. हे विचारा वाचून न पवेजे समाधान. कालिदास महाराजांच्या पर्णकुटीत गेलो होतो महाराज मी वरती. निस्ती पर्णकुटीच आहे. जीवन उपयोगी काही थोड्या थोड्या वस्तू आहेत त्याच्या वाचून त्या पर्णकुटीत दुसरं काही नाही. भगवंताचं चिंतन. कपाट पाहिलं, त्या कपाट ग्रंथ आहेत. स्वामींचं चरित्र त्याच्यात ठेवलेलं आहे. आम्ही गेलं की चरित्र त्यांनी 1-2 वेळा दिलं मला चरित्र. त्यांनी त्यांच्या लक्षात राहिलं नाही. त्यांना असं वाटलं परत द्यावं म्हणून त्यांनी मला दुसरं काहीच नाही. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, अशी अवस्था महाराज. म्हणजे लोकांचा काही स्वीकार आहे का? अजिबात नाही महाराज. धनाचा काय स्वीकार आहे का? अजिबात नाही. मग जिथं धनाकरता अजून चळवळ दिसते समजायचं देव चित्तात सुद्धा नाही, देव मिळवण्याची अपेक्षा सुद्धा नाही. जिथं धन मिळवण्याकरिता अट्टहास चालला असेल समजायचं याला देव नको आहे, हा धनाकरता पळतोय.
तो लोक जमा करण्याकरिता आणि संपत्ती जमा करण्याकरिता पळत असेल, समजायचं याला देव नको, हा संपत्ती करता आणि या प्रतिष्ठेकरता अशा पद्धतीने पळतोय. असं म्हणलं की लोक आमच्यावरच फिरतात, मग तू कशाला देवळं बांधतो. हा मग मी त्याला उत्तर देतो, तू का म्हणे नाही दिसतो मी तैसा, आणि पुसाला ती पुसा जा पांडुरंगाला विचार मी का बरं करतो. हा सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. कशाला बाकीच्या उचापती करत बसायच्या. मी जरी पळताना दिसत असलो तरी का पळतो त्याचं कारण पांडुरंगाला जाऊन विचारा. हा आता मी सांगितलं मला फार साक्षात्कार झाला आणि पांडुरंग म्हणला असं कर, लोक म्हणते बरं तुलाच भेटला पांडुरंग सांगायला आला. कशाला बिरा घ्यानेंद्राच्या तंगडी वाटून घ्यायच्या आपल्या डोक्यावर लोकांच्या. त्यापेक्षा शांत राहायचं, आपल्याला वाटतं तसं करायचं आणि भगवंताचं चिंतन करीत राहायचं. काही चिंता करायची नाही, कोणाचीच चिंता करायची नाही. तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. लोक ऐकणारच नाहीत महाराज. जन जैसा ओक धरिता आवरे ना पतित पावन. ओकारी आल्यावर जशी आवरत नाही तशी लोक आवरत नाहीत महाराज. कोणाकोणाला महत्व द्याल. म्हणून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. आणि मग असं करता करता त्यांनी स्वये जनार्दन तेचे झाले, ते स्वतःच देवस्वरूप झाले. अशा अवस्थेपर्यंत त्यांना जाता आलं. हे दिव्यत्व त्यांना अशा पद्धतीने प्राप्त झालं, देवच झाले महाराज. म्हणले बस तुमचं म्हणणं आम्हाला पटलं, आता आम्ही देवा वाचून कोणाला महत्व देणार नाही. आता धनाची मानाची प्रतिष्ठेची अपेक्षा करणार नाही. अरे जे प्रारब्धानं मिळतं त्याच्याकरिता अट्टहास करायची काय गरज आहे. आणि जे प्रयत्नाशिवाय मिळत नाही ती प्रारब्धार सोडण्यात काय तात्पर्य आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रयत्नाशिवाय जे मिळूच शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. पण प्रयत्न, काही गोष्टी त्याने प्रयत्न साध्य असतात. प्रपंचातलं जे सुख आहे ते प्रारब्धावर अवलंबून आहे. ब्रह्मसुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल प्रयत्नावर अवलंबून आहे. आणि प्रेमसुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल भगवंतावर अवलंबून आहे. महाराज म्हणले तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. देवानं कृपा केली की प्रेम सुख प्राप्त होत असतं. म्हणून काय कशानं प्राप्त होतं हे कळायला पाहिजे. म्हणून जन आणि धन या दोन गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहेत. त्याला दुय्यम करून टाका. परमात्मा प्राप्त करून घेणं हा मुख्य उद्देश जीवनाचा ठेवा. मग जर प्रवास कराल तर स्वतःच जनार्दन स्वरूप व्हाल. म्हणून स्वये जनार्दन तेची झाले, ते स्वतःच देव झाले. आम्हाला पण असंच व्हायचं महाराज. मध्ये मग व्हाल पण एकाएकी तुका म्हणे यासी न चले तातडी. 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 अनुभवे गोडी गोडी येईल कळो. गोडी काय गरज आहे महाराज. काहीच काम करीत नाही. तू म्हणाल शहाणपणा सांगतोस का. मी काहीच काम करीत, नोकरी करीत नाही, धंदा करीत नाही, प्रॅक्टिस सोडून दिली. 2015 पासूनच दवाखाना चालवायचं सोडून दिलं महाराज. तरी पण चांगला गुटगुटीत आहे मस्त. काही तरी कमवायला जात नाही, कुठून काही मिळवायचं नाही. काय तुमच्यापेक्षा नक्कीच चांगला खातो महाराज मी खरं सांगतो. लोक पाया पडून खाऊ घालतात. पाय दंडवत घालतात, आसन घालतात, फार कौतुक करतात, फार प्रेमानं खाऊ घालतात आणि बळत जास्त खाऊ घालतात. म्हणून ढेऱ्या सुद्धा लोकांच्या वरती येतात. खरं सांगतो मी तुम्हाला. आणि काय काम करतो, काहीच काम नाही करीत. नोकरीला म्हणे कोणत्याच नोकरीला नाही, तरी पण चांगलं खातो. सरळ सरळ गोष्ट. देवाचं होऊन बघा. आणि नाही खायला दिलं मग सांगा. सरळ सरळ गोष्ट. देवाचं होऊन बघा. आणि नाही जर खायला दिलं मग त्यांनी सांगा. देवाकरिता जीवन समर्पित करणारे महात्मे माझ्या समोर बसलेत. त्यांच्या समोर काय आढ्यता मी सांगू. हे जीवन समर्पित केलं त्यांनी. तरी पण परमात्मा सांभाळतो. त्याचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव आपल्या डोळ्यासमोर आहे. सांभाळतो की नाही. आणि असा तसा नाही सांभाळत, तळ हाताच्या फोडासारखा सांभाळतो. याच्यापेक्षा काय कौतुक करायचं देवाचं. देव असाच आहे महाराज. अशा पद्धतीने सांभाळत राहतो. म्हणून देवाचं झालं पाहिजे. म्हणून कोणाची वाट बघत बसू नका. कोण आपल्याकडे येईल आणि कोण आपल्याला भेटेल, कोण आपल्याला आपलं म्हणेल ह्या झंझटीतून बाजूला व्हा.
जो येईल तो देव आहे, नाही येईल तो पण देव आहे. चिंतन फक्त देवाचं करत राहा. सगळ्यात शेवटचं टोक आहे चिंतन. तुकोबाऱ्याने देवाकडे मागितलं, ते म्हणले चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. आताच मी कोणाला सांगत होतो, अरे देवाकरिता अट्टहास तांगणी करता आहात ना तुम्ही इथपर्यंत, ठीक आहे, का देवाला त्रास देता? देवा तू आला पाहिजे, देवा तू भेटला पाहिजे, देवा तू बोलला पाहिजे, तुझा संग झाला पाहिजे. त्याला त्रास देणं आहे. तू आलाच पाहिजे हा त्रास आहे त्याला, तू भेटलाच पाहिजे हा त्रास आहे त्याला. मग तत्सुखे सुखित्वम कुठं लावायचं? मग त्या तदार्पित अखिल आचारिता कुठं लावायचं? काहीच नाही करायचं. देवाची तांगणी महाराज फक्त चिंतनाची स्थिती तयार करायची. हे चिंतन अतिशय महत्वाचं आहे. मग त्याला वाटेल तुम्हाला भेटायला यायचं. तुम्ही सगळं सोडून त्याचं चिंतन केलं की तो सगळं सोडून तुम्हाला भेटायला येईल. हा महत्वाचा विचार आहे. सगळं सोडायला त्रास आहे, उपाधी घालवायला त्रास आहे, म्हणून त्यांनी ती घालवली आणि देव धरला. म्हणून आपल्याला धरता येईल म्हणून त्यांनी ते तुका म्हणे तेथे नचले तातडी अनुभवे गोडी, यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळू. अनुभवानं आपल्याला ते कळेल. असो, जास्त मिनटं झालेली आहेत, आता आपण थांबलं पाहिजे. प्रकृती पण पाहिली पाहिजे. जास्त वेळ बसणं त्यांनी शक्य होत नाही. तरी पण महात्मे समोर त्यांनी बसल्या. तू म्हणाल त्यांनाच टार्गेट करतो, आम्ही काय ऐकायला आलो नाही का? त्याने उपाधी घालवली आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शरीररूपी उपाधी घालवली, जगाची उपाधी निघून गेली, वासनेची उपाधी संपून गेली, फक्त देव शिल्लक राहिला. आणि त्याच्याविषयी ऐकणं, त्याच्याविषयी बोलणं, त्याच्याविषयी सांगणं, त्याचं चिंतन करणं एवढंच शिल्लक राहिलं. आता बाकीचं काही धंदाच राहिला नाही. हीच अवस्था परमार्थाची आणि त्याच्यावर त्यांनी आरूढ झालं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. वयोवृद्ध असणारे महात्मे समोर आहेत, त्यांच्यासमोर त्यांनी बोलण्याचा हा दुर्लभ असणारा योग आहे. हा त्यांच्यामुळेच प्राप्त झाला. आम्ही असा विचार केला होता की व्रत करतो म्हणून जरी माझं चुकलं असेल काही, आपण उदार अंतकरणानं पोटात घ्याल, क्षमा कराल अशी अपेक्षा त्यांनी अशा पद्धतीने करतो. आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी महाराज ज्ञानोबराय तुकोबरायांचं चिंतन करतो. ते कसं, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर